जय शिवराय सर्वांना. आपण आज कोणत्या युनिटचा बघणार आहे? CNSचा युनिट 4 बघणार आहे. आता CNSच्या युनिट 4 मध्ये काय आहे, आपण आता जो बघणार आहे युनिट 4 CNSचा, त्यामध्ये आपण बघणार आहे फर्स्ट क्वेश्चन तर आहे डिफरन्सचा TCP आणि UDP मध्ये. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आता तुम्ही बाहेर बघत असाल की ज्या म्हणजे एक्झाम पिरियडमध्ये ज्या तुमच्याकडे नोट्स येतात वगैरे व्हॉट्सअपवरती शेअर होत राहता, त्यामध्ये एक सिक्वेन्स नसतं की क्वेश्चन त्याखाली आन्सर वगैरे असं नसतं आणि सगळे पेपर कव्हर नसतं केलं. मी ज्या नोट्स बनवल्या आहे ना स्पेशली, त्यामध्ये कसं आहे माहिती का, असं क्वेश्चन दिलं आहे वरती आणि त्याचं सगळं आन्सर आहे खाली असं प्रॉपर वेमध्ये. जिथे जिथे डायग्राम गरजेचे आहे वगैरे सगळीकडे अशा डायग्राम वगैरे काढलेले आहे. तर ह्या नोट्सची मी लिंक ना टेलिग्राम चॅनलची लिंक मी याच्या खाली देणार व्हिडिओ खाली, तर तुम्ही नक्की जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं सगळं तुम्हाला या नोट्सचे ॲक्सेस भेटेल आणि एकदम प्रॉपर वेमध्ये तुमचा स्टडी होईल. आता सुरू करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय, आता गिव्ह द डिफरन्स बिटवीन TCP अँड UDP. गिव्ह द डिफरन्स बिटवीन TCP अँड UDP. TCP अँड UDP. आता TCP आणि UDP यामध्ये डिफरन्स काय ते बघायचं आपल्याला. आता TCP मधला पहिला पॉईंट काय येणार आहे, हा काय कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल म्हणजे काय करायला लागतं माहिती का, समजा दोघं जण आहे. आता दोघा जणांना जर का कॉलवरती बोलायचंय तर कॉलवरती बोलण्यासाठी ना पहिले कनेक्शन इन्स्टॉल करायला लागतं तर ते बोलू शकता. आणि हा काय कनेक्शनलेस प्रोटोकॉल आहे. कनेक्शनलेस प्रोटोकॉल. आता कनेक्शनलेस प्रोटोकॉल म्हणजे काय झालं की त्यामध्ये कनेक्शन नाही पाहिजे, म्हणजे असं गरज नाही की तुमच्या दोघांमध्ये कनेक्शन इन्स्टॉल झालं पाहिजे तरच तुम्ही बोलू शकता. बिना कनेक्शनचं पण बोलू शकता. कळलं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय, प्रोव्हाइड्स रिलायबल डाटा ट्रान्सफर विथ acknowledgement and error control. आणि इकडे काय पॉइंट, आता प्रोव्हाइड्स अनरिलायबल डेटा ट्रान्सफर विदाउट एक्नॉलेजमेंट. आता कळलं हे काय, रिलायबल डेटा ट्रान्सफर करतात. तर रिलायबल म्हणजे काय की एक विश्वास, जो सेंड करणारा व्यक्ती राहतो ना, समजा एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तुम्हाला डेटा सेंड करायचा इथून इथपर्यंत, तर इथून जो डेटा सेंड होणार आहे तर तो TCP प्रोटोकॉलला जातो ना इथपर्यंत. तर मधीच काही लॉस नाही झाला पाहिजे तुमचा, समजा डेटा लॉस झाला वगैरे, हा लॉस न होण्यासाठी कोणता वापरतो आपण, TCP प्रोटोकॉल वापरतो. याच्यामध्ये आपला विश्वास राहतो इथून इथपर्यंत डेटा पोहोचणारच आहे. म्हणून डेटा ट्रान्सफर आणि ॲक्नॉलेजमेंट आणि एरर कंट्रोल आपण माग इनसेमला बघितलंच होतं. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, एक प्रोसेस राहते की याने डेटा इकडे सेंड केला तर हा वापस याला सांगन की माझ्यापर्यंत डेटा पोहोचला वगैरे. ह्या मेथड चालता कशासाठी, की डेटा लीक न होण्यासाठी किंवा मग डेटा गायब न होण्यासाठी हा प्रोसेस चालता. कळलं. आणि UDP मध्ये काय की आपण असे विश्वास नाही ठेवू शकत की डेटा पुढच्याला पोहोचणच वगैरे असं. कळलं. आता थर्ड पॉईंट काय, एन्श्युअर्स ऑर्डर्ड डिलिव्हरी ऑफ डेटा पॅकेट्स. आता यावरनं कळलंच असेल तुम्हाला काय ऑर्डर डिलिव्हरी ऑफ डेटा पॅकेट. एन्श्युअर करतं, खात्री करतं की जो डेटा आपण पाठवतोय तो एका ऑर्डरने जातोय. असं नाही की एक डेटा पाठवला तो शेवटला पोहोचला आणि जो नंतर पाठवला होता तो आधी पोहोचला, असं नाही चालला. आणि UDP मध्ये ते एन्श्युअर होत नाही, डज नॉट एन्श्युअर ऑर्डर्ड डिलिव्हरी. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय चौथा पॉईंट, स्लोअर ड्यू टू. आता हे स्लोअरच राहणार आहे कारण त्याला एरर चेकिंग करायची आहे, नंतर ॲक्नॉलेजमेंट पाठवायचं आहे, रिलायबल आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय राहणार आहे, हा स्लोअर राहणार आहे. स्लोअर ड्यू टू कशामुळं, एरर चेकिंगमुळं स्लो राहील. एरर चेकिंग, फ्लो कंट्रोल अँड रिट्रान्समिशन. त्यामुळं हा काय राहणार आहे, स्लो राहणार आहे. आणि इथं काय फास्टर बिकॉज इट हॅज लेस ओव्हरहेड. हा काय राहणार आहे, फास्टर.
कारण याच्या मागे काही ताणच नाही ना, याला काय एरर चेकिंग करायची का, फ्लो कंट्रोल करायचं आहे का, रिट्रान्समिशन करायचं आहे, हा पूर्ण टेन्शन फ्री माणूस, याच्या मागे काहीच ताण नाही. त्यामुळे हा काय राहणार आहे, फास्टर, बिकॉज इट हॅज लेस ओव्हरहेड. कळलं इथपर्यंत. आता 5वा पॉईंट काय, यूज फॉर. सांगा बरं, यूज फॉर ॲप्लिकेशन कशासाठी यूज होत असेल, ॲप्लिकेशन दॅट रिक्वायर, जिथं म्हणजे विश्वास लागत असेल की हा डेटा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलाच पाहिजे, किंवा मग असं जिथं TCP यूज होत, रिलायबिलिटी, तिथं काय वापरणार आहे आपण, जिथं रिलायबिलिटी लागेल, म्हणजे की विश्वास लागेल की समोरच्यापर्यंत सगळा डेटा पोहोचला पाहिजे, ऑर्डर निघायला पाहिजे वगैरे, तर आपण कोणतं वापरणार आहे, TCP वापरणार आहे. आणि जर आपल्याला त्याची गरज नसली, समजा की ऑर्डर न गेला पाहिजे वगैरे, स्पीड न गेला पाहिजे असं जर वाटत असेल, फक्त फास्टर पाहिजे, तर आपण कोणतं वापरणार आहे, UDP. मग याचं काय, यूज फॉर ॲप्लिकेशन दॅट रिक्वायर स्पीड. काय पाहिजे, स्पीड पाहिजे, बस. कळलं. आणि 6वा पॉईंट काय राहील मग, परफॉर्म्स. आता 6वा पॉईंट तुम्हाला पुढं कळेल, पुढं आहे समोर, फक्त आता लिहून घेतो मी. परफॉर्म्स थ्री वे हँडशेक टू इस्टॅब्लिश कनेक्शन. कळलं. हे काय करतं, 3 वे हँडशेक करतं टू इस्टॅब्लिश अ कनेक्शन. आता याच्यामध्ये कनेक्शन तुम्हाला इन्स्टॉल म्हणजे कनेक्शन पाहिजे, इस्टॅब्लिश करायचं आहे, तर कनेक्शन नाही पाहिजे ना, कनेक्शनची गरज आहे की इथं नाही आहे कनेक्शनची गरज, पण इथं लागते ना, मग ती कशाने होते, 3 वे हँडशेक एक प्रोसेस असते त्याने होते. ही 3 वे हँडशेक प्रोसेस आपण समोर बघूया. कळलं का. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय आपला, आता नेक्स्ट क्वेश्चन. असं मी एकदम चांगल्या पद्धतीने एक्झाम्पल घेऊन तुम्हाला शिकवणार आहे, आणि हे सगळं म्हणजे जास्त तर जे पॉईंट्स कव्हर करतोय मी वगैरे, हे नोट्समध्ये एकदम प्रॉपर लिहिलेले, तर नक्की जरूर एक्झामला फायदा करून घ्यायचा असेल तर त्या नोट्सला ॲक्सेस करायचं. कळलं. एक्सप्लेन RTP प्रोटोकॉल इन डिटेल्स. कळलं. RTP प्रोटोकॉलला डिटेलमध्ये कसं करणार आहे. पहिलं काय, आता डेफिनेशन काय आहे RTPची, सांगा बरं. RTP म्हणजे काय, रिअल टाईम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल is a network protocol used for delivering एकदा लिहून घेतो मी हे आणि नंतर तुम्हाला सांगतो. ऑडिओ अँड व्हिडिओ ओव्हर IP नेटवर्क्स in real time application such as voice calls, video conferencing and streaming media. कळलं. स्ट्रीमिंग मीडिया. आता याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. RTP काय, रिअल टाइम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल आहे, इज अ नेटवर्क प्रोटोकॉल. हा काय, नेटवर्क प्रोटोकॉल. आणि तो कशासाठी यूज होतो, जर का तुम्हाला ऑडिओ डिलिव्हर करायचा आहे, व्हिडिओ डिलिव्हर करायचा आहे, ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल नेटवर्क इन रिअल टाइम ॲप्लिकेशन सच ॲज व्हॉइस कॉल्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँड स्ट्रीमिंग मीडिया. आता रिअल टाइम ॲप्लिकेशन म्हणजे काय, चालू. आता मला समजा बोलायचं आहे दुसऱ्या व्यक्तीसमोर, किंवा मला व्हिडिओ कॉल करायचा आहे, व्हिडिओ कॉल करायचा, अजून काय असू शकतं, व्हॉइस कॉल असन वगैरे. हे काय तुरंत होतं ना, या गोष्टी यांना वेळ नाही लागत. हे काय रिअल टाइम आहे, सगळं चालू असतं, म्हणजे प्रेझेंटमध्ये घडतं ना या गोष्टी. त्यासाठी काय मग रिअल टाइम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल वापरला जातो. कळलं. या सगळ्या गोष्टींसाठी. आता याचा पर्पज काय, सांगा बरं, पर्पज काय असेल. RTP provides end to end delivery. आता हे काय करतं, end to end डिलिव्हरी प्रोव्हाइड करतं, डिलिव्हरी सर्व्हिसेस फॉर डेटा विथ रिअल टाइम कॅरेक्टरिस्टिक्स such as टायमिंग. आता रिअल टाइम कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगा बरं. टायमिंग, सिक्वेन्स अँड डिलिव्हरी मॉनिटरिंग
डिलिव्हरी मॉनिटरिंग. आता रिअल टाईम कॅरेक्टरिस्टिक्स काय असू शकतात की रिअल टाईम, आता समजा तुम्हाला कॉल करायचा आहे वगैरे, व्हिडिओ कॉल चालू आहे, त्या टायमिंगला सगळ्यात गरजेचं काय राहील, एक तर टायमिंग, की तुमचा जो आवाज आहे तो न डिले होता वगैरे समोरच्यापर्यंत जाईल. सिक्वेन्स, तुम्ही जे पहिले व्हिडिओ कॉल चालू आहे तुमचं लॅग नाही झालं पाहिजे, किंवा मग तुम्ही जे पहिले बोलताय ते नंतर नाही ऐकू आलं पाहिजे समोरच्याला, ही सिक्वेन्स. आणि डिलिव्हरी मॉनिटरिंग, जी डिलिव्हरी होती इकडून त्या पुढच्या व्यक्तीपर्यंत, ते सगळं एकदम प्रॉपर वेने मॉनिटर होणं वगैरे, हे सगळं कोण बघतं, हे रिअल टाईम कॅरेक्टरिस्टिक्स झाले. आणि हे काय करतं, RTP प्रोव्हाइड करतं या सर्व्हिसेस आपल्याला, कळलं. त्यानंतर काय आता ऑपरेशन. ऑपरेशनमध्ये काय येणार आहे, इट वर्क्स ऑन, हे कुठं वर्क करतं, इट वर्क्स ऑन टॉप ऑफ UDP विच प्रोव्हाइड्स फास्टर ट्रान्समिशन. आता हे जे राहतं ना काय RTP, हे कुठं वर्क करतं, UDPच्या वरती वर्क करतं, कळलं. आता याची एक डायग्राम राहते, तुम्ही म्हणशाल की UDPच्या वरती म्हणजे कसं राहतं, एक खाली IP असतं, इंटरनेट प्रोटोकॉल, त्यावरती काय राहतं मग UDP असतं, हे झालं UDP. आता UDPच्या वर काय असतं मग RTP असतं किंवा मग RTCP असतं, रिअल टाईम ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. आणि त्यावरती काय असतं, आपली ॲप्लिकेशन लेअर असते, कळलं इथपर्यंत. ही काय झाली तुमची डायग्राम झाली. UDPच्या वरती कोण असतं, RTP किंवा मग RTCP, UDPच्या वरती वर्क करतो, म्हणून काय राहते, फास्टर ट्रान्समिशन राहतं, कळलं इथपर्यंत. आता यामध्ये नेक्स्ट पॉईंट काय, RTP गॅरंटी नाही करत, काय RTP इट सेल्फ डज नॉट गॅरंटी डिलिव्हरी ऑर ऑर्डर. Instead it provides mechanism for synchronization and time recovery. आता यामध्ये काय असतं, RTP इट सेल्फ डज नॉट गॅरंटी डिलिव्हरी, हे काय करतं, डिलिव्हरी नाही गॅरंटी करत की इथून तिथपर्यंत जाईल. इनस्टेड इट प्रोव्हाइड्स एक मेकॅनिझम प्रोव्हाइड करतं फॉर सिंक्रोनायझेशन अँड टाइम रिकव्हरी. आता सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, जो समजा व्हिडिओ असन आणि ऑडिओ असन, समजा एखाद्या व्हिडिओला ऑडिओ असन, तर तो व्हिडिओ आणि ऑडिओ सेम टायमिंगला पुढे पोहोचला पाहिजे ना. असं थोडी का व्हिडिओ पहिले, आपण नाही म्हणत का व्हॉइस लॅग करतोय किंवा मग व्हॉइस पहिले येतोय तर व्हिडिओ लॅग करतोय. या सगळ्या गोष्टी न घडण्यासाठी कोण तत्पर असतं, RTP, कळलं. आता RTPचे फंक्शन काय सांगा बरं, काय फंक्शन्स ऑफ RTP. फंक्शन्स ऑफ RTP काय राहील मग, पहिलं काय सिक्वेन्सिंग मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, each RTP packet carries a sequence number of detect packet loss or out of order delivery. कळलं. आता सिक्वेन्सिंग मध्ये काय येतं, इच RTP पॅकेट्स कॅरीज अ सिक्वेन्स नंबर. आता एखाद्या इथून पॅकेटला दुसऱ्यापर्यंत पोहोचायचंय, तर असे किती मोठे पॅकेट्स असतील, तर प्रत्येक पॅकेट काय करतो, एक सिक्वेन्स नंबर कॅरी करतो. याला 1 दिला, याला 2 दिला, असं तरी रँडमली नंबर असू शकतो. प्रत्येक पॅकेट एक सिक्वेन्स नंबर कॅरी करतं इथपर्यंत जाण्यासाठी, कळलं. सिक्वेन्स नंबरनी काय होणार आहे सांगा बरं, की ते कळण समोरच्या व्यक्तीला की सगळे ऑर्डरमध्ये येत आहे की नाही. टाइम स्टॅम्पिंग मध्ये काय असणार आहे, यूज टू सिंक्रोनाइज ऑडिओ अँड व्हिडिओ स्ट्रीम्स. आता मी इथं हे तुम्हाला आत्ता सांगितलं, सिंक्रोनायझेशन मध्ये काय पाहिजे, ऑडिओ आणि व्हिडिओ हे एका टायमिंगला चालले पाहिजे, त्याला काय म्हणतात, टाइम स्टॅम्प. आता इथं काय, पेलोड आयडेंटिफिकेशन यामध्ये काय असणार आहे, आयडेंटिफाईज द टाइप ऑफ एन्कोडिंग. हे काय करतं,
टाईप ऑफ एन्कोडिंगला आयडेंटिफाय करतं. आता यानंतर चौथा पॉईंट काय, सोर्स आयडेंटिफिकेशन. सोर्स आयडेंटिफिकेशन कळलं. यामध्ये काय लिहिणार आहे, प्रोव्हाइड्स अ युनिक SSRC. SSRC म्हणजे काय, सिंक्रोनायझेशन सोर्स आयडेंटिफायर टू आयडेंटिफाय द सोर्स ऑफ अ स्ट्रीम. आता या नावावरूनच कळतं सोर्स आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, की सोर्स ऑफ अ स्ट्रीम, एखादी स्ट्रीम चालू आहे तिचा सोर्स काय ते आयडेंटिफाय करण्यासाठी यूज होतं. SSRCचा फुल फॉर्म काय म्हणलो मी, सिंक्रोनायझेशन सोर्स आयडेंटिफायर. कळलं. आता यानंतर काय, मॉनिटरिंग अँड कंट्रोल. यामध्ये काय असं सांगा बरं. हे काय करतं, वर्क्स विथ RTCP फॉर क्वालिटी मॉनिटरिंग अँड फीडबॅक. फॉर क्वालिटी मॉनिटरिंग अँड फीडबॅक. क्वालिटी मॉनिटरिंग आणि फीडबॅकसाठी वर्क करते. कळलं. याचे आता ॲप्लिकेशन्स काय राहतील, ॲप्लिकेशनमध्ये काय राहणार आहे, व्हॉइस ओव्हर IP म्हणजे VoIP हा पहिलं ॲप्लिकेशन झालं. नंतर दुसरं काय राहणार आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा मग लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. कळलं इथपर्यंत. हे झालं सगळं RTPचं बघितलं आपण. आता यानंतर काय बघणार आहे आपण, SCTP काय असतं ते. कळलं. SCTP मध्ये काय लिहिणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, एक्सप्लेन SCTP प्रोटोकॉल इन डिटेल्स. आता SCTPचा फुल फॉर्म काय, सिस्टम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. कळलं इथपर्यंत. आता SCTP काय असतं सांगा बरं. SCTP इज अ ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल. काय, ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉल दॅट प्रोव्हाइड्स reliable message oriented communication. कळलं. SCTP काय आहे, ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे दॅट प्रोव्हाइड्स रिलायबल मी काय म्हणलो होतो, विश्वास पाहिजे, मेसेज ओरिएंटेड कम्युनिकेशन. कळलं. यानंतर काय, इट कंबाईन्स. हे काय करतं, कंबाईन्स करतं. जो डिफरन्स बघितला होता ना आपण, कोणता डिफरन्स बघितला होता सांगा बरं. द बेस्ट फीचर्स ऑफ कंबाईन करतं ते TCP अँड UDP चे बेस्ट फीचर कंबाईन करतं. अँड इट मेनली यूज, कशासाठी यूज होतं हे, मेनली यूज फॉर टेलिकम्युनिकेशन अँड मल्टीमीडिया ॲप्लिकेशन. कशासाठी, अँड मल्टीमीडिया ॲप्लिकेशनसाठी. कळलं. कशासाठी यूज होतं, टेलिकम्युनिकेशन आणि मल्टीमीडिया ॲप्लिकेशन. आता याची फीचर्स काय, फीचर्स ऑफ SCTPचा फुल फॉर्म काय सांगितला, सिस्टम कंट्रोल ट्रान्समिशन प्रोटोकॉल. लक्षात ठेवायचं. कळलं. आता यानंतर पहिले काय, कनेक्शन ओरिएंटेडचा मी अर्थ काय सांगितला होता तुम्हाला, की दोघांना जर का एकमेकांशी बोलायचं आहे तर त्यांच्यामध्ये पहिले तरी काहीतरी कनेक्शन पाहिजे तरच बोलू शकताय. कळलं. मग आता यामध्ये काय, कम्युनिकेशन इज इस्टॅब्लिश using an association between two endpoints. दोन्ही एंड पॉईंट्समध्ये एक कनेक्शन इस्टॅब्लिश झालं पाहिजे. त्यानंतर काय, रिलायबल डेटा ट्रान्सफर. आता मी किती वेळा सांगितलं, रिलायबलचा अर्थ काय, की एका खात्रीने डेटा पुढे गेला पाहिजे, असं नाही की डेटा लीक होण्याची शक्यता आहे वगैरे असं. एन्श्युअर्स error detection
आता एखादी सेगमेंट इथून इथपर्यंत जायचं सेगमेंट्सला, तर एखादी सेगमेंट मध्येच लॉस नको व्हायला इथून इथपर्यंत जाण्यामध्ये. हे सगळं कोण बघतं? एरर डिटेक्शन, ॲक्नॉलेजमेंट, रिट्रान्समिशन. काय? ॲक्नॉलेजमेंट अँड रिट्रान्समिशन ऑफ लॉस्ट पॅकेट. थर्ड काय? मेसेज ओरिएंटेड. आता मेसेज ओरिएंटेडचा अर्थ काय? ट्रान्सफर कंप्लीट मेसेजेस. कंप्लीट मेसेजेस. हे काय करतं? कंप्लीट मेसेज ट्रान्सफर करतं. मेसेजेस नॉट अ बाईट स्ट्रीम लाईक TCP आणि बाईट स्ट्रीमने ट्रान्सफर करत. एक मेसेज पूर्ण असं तो पूर्ण पाठवतो, ना की असं तुकड्या तुकड्यामध्ये पाठवतं. कळलं? त्यानंतर चौथा पॉईंट काय? मल्टी स्ट्रीमिंग म्हणजे काय? सांगा बरं. मल्टी स्ट्रीमिंग म्हणजे काय? सपोर्ट्स मल्टिपल स्ट्रीम्स विदिन वन कनेक्शन. एकदा जरी कनेक्शन इन्स्टॉल केलं तुम्ही किंवा इस्टॅब्लिश केलं तर मल्टिपल स्ट्रीमला सपोर्ट करतं. त्यानंतर पाचवं काय? मल्टी होमिंग म्हणजे काय? अलाउज मल्टिपल IP ॲड्रेसेस फॉर वन एंड पॉइंट प्रोवाइड्स फॉल्ट टॉलरन्स. हे काय करतं? आता मल्टी होमिंगमध्ये अलाउज मल्टिपल IP ॲड्रेसेस अलाव करतं, एका एंड पॉईंटसाठी प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स. कळलं? आता यानंतरचा पॉईंट काय आपला? 4 वे हँडशेक. जसं 3 वे हँडशेक असताना आपण कशामध्ये बघितलं होतं? TCP मध्ये 3 वे हँडशेक. तसंच काय राहतं? 4 वे हँडशेक राहते. काय राहतं? 4 वे हँडशेक. हे सगळं आपण कुठं बघणार आहे? समोर बघणार आहे. आणि यामध्ये काय? यूज फॉर कनेक्शन सेटअप which helps protect against SYN flooding attacks. कळलं? यूज फॉर कनेक्शन सेटअप विच हेल्प्स प्रोटेक्ट अगेन्स्ट SYN फ्लडिंग अटॅक्स. यानंतर याचे ॲप्लिकेशन्स काय? पहिलं व्हॉइस ओव्हर IP VoIP. दुसरं काय? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आणि तिसरं काय? टेलिकम्युनिकेशन सिग्नलिंग. आणि याची डायग्राम काय? पहिले काय होतं? ॲप्लिकेशन लेअर. त्यानंतर कोण येते? SCTP लेअर. त्यानंतर सॉरी हा वरती ॲरो आहे बरं का, इथं पण वरती ॲरो आहे IP. कळलं? ही झाली डायग्राम. पहिले काय? इंटरनेट प्रोटोकॉल, मग SCTP आणि वरती ॲप्लिकेशन लेअर. कळलं इथपर्यंत? आता यानंतर काय? यानंतर मी तुम्हाला आता याच्यामधनं एक्सप्लेन करतो. नोट्समधनं कसं राहीन आता तुम्ही नोट्समध्ये बघशाल की कसं एकदम प्रॉपरली लिहिलं आहे, चांगल्या हँडरायटिंगमध्ये पॉईंट टू पॉईंट लिहिलं आहे. तुम्हाला यावरनं कळण. आता हा एक क्वेश्चन मी नोट्समधनं एक्सप्लेन करतो. लिस्ट अँड एक्सप्लेन ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस. कळलं? आता ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेसचे एक्सप्लेन करायचे काय काय आणि त्यांना लिस्ट करायचे. द ट्रान्सपोर्ट लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर एंड टू एंड कम्युनिकेशन बिटवीन प्रोसेस ऑन डिफरंट होस्ट. आता ट्रान्सपोर्ट लेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? एंड टू एंड कम्युनिकेशन बिटवीन प्रोसेसेस ऑन डिफरंट होस्ट. एंड टू एंड कम्युनिकेशन पाहिजे. कळलं? ट्रान्सपोर्ट लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर एंड टू एंड कम्युनिकेशन. इट एन्श्युअर्स रिलायबल डेटा ट्रान्सफर, एरर कंट्रोल अँड फ्लो कंट्रोल बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. हे काय करतं? इन्श्युअर करतं की रिलायबल डेटा ट्रान्सफर असं. रिलायबल म्हणजे काय? वापस एकदा खात्री, विश्वास. एरर कंट्रोल म्हणजे काय? एखादी स्ट्रीम किंवा मग एखादी सेगमेंट ट्रान्सफर होतीये, ती मधीच गायब नाही होऊन जावा, ते
बघण्यासाठी एरर कंट्रोल आणि फ्लो कंट्रोल असतं, कळलं, बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस काय, आता पहिलं काय, कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट अँड रिलीज. पहिले काय करायला लागेल तुम्हाला, एक कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट करायला लागेल, कळलं. आता सेटअप अँड टर्मिनेट्स कनेक्शन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. पहिले तुम्ही कनेक्शन इस्टॅब्लिश केलं, मग तुम्ही मेसेज करू शकताय किंवा मग सेगमेंट पाठवू शकता इकडून तिकडं, आणि नंतर कनेक्शन काय होतं, टर्मिनेट होतं. एक्झाम्पल काय, TCP युजेस अ 3 वे हँडशेक टू इस्टॅब्लिश कनेक्शन. आता तुम्ही म्हणशाल की 3 वे हँडशेक किती वेळा येतंय सगळं. आता 3 वे हँडशेक मी या क्वेश्चन नंतर सांगतो तुम्हाला काय असतं. खूप चांगली कन्सेप्ट आहे ती, एकदम भारी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे 3 वे हँडशेक, आपण बघूया नंतर. आता त्यानंतर काय, रिलायबल डेटा ट्रान्सफर. रिलायबल डेटा ट्रान्सफरमध्ये काय होतं, एन्श्युअर्स डेटा इज डिलिव्हर ॲक्युरेटली अँड इन ऑर्डर. डेटा एकदम ॲक्युरेटली डिलिव्हर होतोय आणि एका ऑर्डरमध्ये डिलिव्हर होतं, असं नाही की पहिले जे पाठवलं ते नंतर पोहोचतंय वगैरे समोरच्या व्यक्तीकडं. नंतर काय, आता युजेस ॲक्नॉलेजमेंट सिक्वेन्सिंग अँड रिट्रान्समिशन फॉर रिलायबिलिटी. आता हे काय वापरतं, समजा एखादी सेगमेंट, आता इथे सांगतो तुम्हाला मी कसं, एखादी सेगमेंट आहे, आता ही काय, एक सेगमेंट इथून इथपर्यंत जायचं आहे तिला, मग इथूनच जर का एखादी सेगमेंट लॉस झाली, कळलं, सेगमेंट लॉस झाली तर ती इथपर्यंत पोचलीच नाही, तर मग तिला काय करायला लागेल, समजा असं समजा इथून हा काय सेंडर आहे आणि हा काय रिसिव्हर आहे, मग इथून ही सेगमेंट याने इकडं पाठवली आणि ती पोचली, मग हा काय रिसिव्हर काय म्हणत, वापस ॲक्नॉलेजमेंट पाठवत की मला ती पोचली म्हणून, बरोबर. ॲक्नॉलेजमेंट आपण इनसेममध्ये बघितलं ना पहिल्या 2 युनिटमध्ये की मला ती पोचली असं सांगून तो. आणि आता सेंडरने वापस एक सेगमेंट पाठवली आणि ती जर का लॉस झाली, रिसिव्हरपर्यंत पोचलीच नाही, तर मग काय होणार आहे की रिट्रान्समिशन होईल. आता रिट्रान्समिशन इथं बघितलं ना तुम्ही, हा शब्द कशामध्ये येतं, रिलायबल डेटा ट्रान्सफरमध्ये रिट्रान्समिशन. मग काय करण, रिसिव्हर ॲक्नॉलेजमेंट पाठवून वापस की मला ती सेगमेंट पोचलीच नाही म्हणून, मग वापस सेंडर काय करण, ती सेगमेंट वापस पाठवून त्याला, कळलं का. रिट्रान्समिशन म्हणजे फॉर रिलायबिलिटी. तुम्हाला जर काही सिक्वेन्सिंग किंवा मग काय होतं अजून, एरर कंट्रोल, फ्लो कंट्रोल, रिट्रान्समिशन, ह्या गोष्टी जर का माहीत नसेल आणि तुम्हाला माहीत करून घ्यायच्या असतात तर मी त्यावरती पण एक छोटा व्हिडिओ बनवल वाटलं असतं. मला फक्त कमेंट्समध्ये सांगा की आम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन कर वापस, मग मी त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ डेडिकेट करेन, ना. नंतर 3rd नंबर काय, फ्लो कंट्रोल. फ्लो कंट्रोलमध्ये काय, प्रिव्हेंट्स द सेंडर फ्रॉम ओव्हरवेल्मिंग द रिसिव्हर विथ टू मच डेटा. आता फ्लो कंट्रोल पण काय, समजा एखादा सेंडर आहे, एखादा काय सेंडर आहे आणि इकडं काय रिसिव्हर आहे, तर मग रिसिव्हरची कॅपॅसिटी किती आहे की रिसिव्हरची कॅपॅसिटी कमी की तो एका टायमाला फक्त 4च सेगमेंट ॲक्सेप्ट करू शकतोय, पण सेंडर किती पाठवतोय, सेंडर 10 सेगमेंट पाठवतोय इकडं, तर रिसिव्हरला एवढं ॲक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी आहे का, नाही आहे ना. तर मग याच्या इथं काय होतं, फ्लो कंट्रोल होतं, फ्लो कंट्रोल मेंटेन नाही राहत. सेंडरनी जर का किती मोठ्या पाठवल्या सेगमेंट्स रिसिव्हरकडं आणि रिसिव्हरला फक्त 4च ॲक्सेप्ट करता आलं तर बाकीच्या लॉस होऊन जाईल. मग त्यासाठी काय होतं की आपण सेंडरला सांगतो की रिसिव्हर सांगतो सेंडरला की मला जे फक्त कॅपॅसिटी इतकीच आहे, मला एका टायमिंगला इतक्याच पाठव, मग सेंडर तितक्यात पाठवतो, कळलं. एक्झाम्पल काय, TCP युजेस स्लायडिंग विंडो मेकॅनिझम. आता स्लायडिंग विंडो मेकॅनिझम हे वगैरे इनसेमला सगळं झालेलं आहे. आता एरर कंट्रोल. एरर कंट्रोलमध्ये काय राहणार, डिटेक्ट्स अँड करेक्ट्स एरर ड्युरिंग ट्रान्समिशन अँड चेकसम्स अँड रिट्रान्समिशन. आता एरर कंट्रोल कसं असतं की समजा तुम्ही सेगमेंट्स इकडून सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवली, तर सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवताना एखादी सेगमेंट लॉस झाली तर आपण काय करतो, अजून एक मेथड असते का, इकडे समजा सेंडर आहे हा एक रिसिव्हर आहे, सेंडर हा आहे आणि हा काय रिसिव्हर आहे, तर इकडे काय देतं ते सांगता की 4 सेगमेंट पाठवला आहे, मग रिसिव्हरकडे पण मेसेज जाईल की 4 आले आहे का नाही त्याच्यापर्यंत. समजा रिसिव्हरकडे कमी आलं, 4 नाही आलं, 3च आलं, मग एक सेगमेंट लॉस झाली असं समजतं ना. मग वापस रिसिव्हर सांगतो सेंडरला की अरे तू तर मला एक सेगमेंट पाठवलीच नाही, ती वापस पाठव. मग सेंडर काय करतो, वापस रिसिव्हरला पाठवतो, जी लॉस झाली सेगमेंट आहे का ती वापस पाठवतो, त्याला काय म्हणतो रिट्रान्समिशन. कळलं का. हे पॉईंट्स मला नाही सांगता येणार की तुम्हाला कळत आहे की नाही, रिट्रान्समिशन, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल, पण एकदा मला नक्की सांगा कमेंटमध्ये कळत असतील तर. कळाले तर एकदम चांगली गोष्ट आहे, नाही कळाले तरी मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेन सगळं, चालेल. त्यानंतर काय, आता मल्टिप्लेक्सिंग अँड डिमल्टिप्लेक्सिंग. आता मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, मल्टिपल ॲप्लिकेशन कॅन शेअर द सेम नेटवर्क युझिंग पोर्ट नंबर. कळलं. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, मल्टिपल ॲप्लिकेशन जे राखतात ते सेम नेटवर्क शेअर करू शकतं, कशाने, युझिंग पोर्ट नंबरने.
आणि डीमल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, रिसिव्स डेटा अँड डिलिव्हर्स इट टू द करेक्ट ॲप्लिकेशन, याला म्हणायचं डीमल्टिप्लेक्सिंग. आता कंजेशन कंट्रोलमध्ये काय, कंजेशन कंट्रोलवरती एक सेपरेट क्वेश्चन विचारला जातो, तो पण आपण समोर बघणार आहे. कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ डेटा एंटरिंग द नेटवर्क टू अवॉइड कंजेशन अँड पॅकेट लॉस. आता समजा तेच काय, सेंडरनी रिसिव्हरला किती मोठा डेटा पाठवला, पण रिसिव्हरकडे तितकी घेण्याची कॅपॅसिटीच नसेल किंवा मग हा लय जास्त डेटा पाठवत असेल, खूप जास्त, तर मग काय त्याला काय म्हणतो आपण, कंजेशन कंट्रोल करतो. कंजेशन कंट्रोल म्हणजे काय की पॅकेटमध्येच लॉस नाही होऊन जावा, कशामध्ये, प्रोसेसमध्ये. त्यासाठी आपण काय करतो, सेंडरला सांगतो की समोरच्याची कॅपॅसिटी जितकी आहे किंवा रिसिव्हरची सर्व्हरची जे असेल ते तितकाच डेटा पाठवा. कळलं. TCP युजेस कंजेशन विंडो अँड स्लो स्टार्ट अल्गोरिथम. आता कंजेशन कंट्रोल प्रोग्राम किंवा मग कंजेशन होत असेल तर ते अवॉइड करण्यासाठी काय यूज केलं जातं, कंजेशन विंडो अँड स्लो स्टार्ट अल्गोरिथम. हे सगळं कंजेशन विंडो, स्लो स्टार्ट अल्गोरिथम सगळं समोर आहे, तुम्हाला मी समोर एक्सप्लेन करतो. आता अजून एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, पण आपण पहिले काय बघून घेऊ की मी तुम्हाला म्हटलो ना की कोणतं, काय म्हटलं होतं मी तुम्हाला आत्ता, एक मिनटं. ठीक आहे, आपण बघूया पहिले आता की TCP कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट. हां, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण यानंतर 3 वे हँडशेक बघू, कारण भरपूर वेळा 3 वे हँडशेक यूज झाला ना, तर ते आपण बघूया 3 वे हँडशेक नेमकी काय असतं. कळलं. ते पण मी तुम्हाला नोट्समधनंच एक्सप्लेन करतो, म्हणजे इझीच आहे. नोट्समधनं एकदम प्रॉपर लिहिले, असं सांगायला थोडंसं डायग्रॅम वगैरे असतं ना, त्यामुळं नोट्समधनं सांगतो. आता काय, एक्सप्लेन TCP कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट प्रोसेस विथ सुटेबल डायग्राम. कळलं. काय सांगितलं मी, TCP कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट प्रोसेस विथ सुटेबल डायग्राम. आता TCP इज अ कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल, meaning a connection must be established between client and server before data transmission. आता कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे म्हणजे मी काय म्हटलं होतं तुम्हाला की दोघांमध्ये, आता समजा एखादा मुलगा आहे आणि एखादी मुलगी आहे, त्यांना दोघांना बोलायचं आहे, तर ते काय आहे का TCP सारखे, ते TCP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल वाणी. कसं की त्यांच्या दोघांमध्ये काय झालं पाहिजे, कनेक्शन पाहिजे पहिले, कनेक्शन नंतर मग ते बोलू शकताय. असं नाही की समोर कोणी दिसलं लगेच जाऊन बोलले तुम्ही, तसं नाही, पहिले कनेक्शन झालं पाहिजे त्यानंतर बोलू शकता. असं ते कशामध्ये जातं, TCP मध्ये. मग द प्रोसेस ऑफ कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट इज कॉल्ड द 3 वे हँडशेक. आता ह्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, 3 वे हँडशेक म्हणतो. कशाला, की कनेक्शन इस्टॅब्लिशमेंटला. आता 3 वे हँडशेक बघूया आपण कसं असतं. पहिला पॉईंट काय यामध्ये, SYN सिंक्रोनायझेशन. स्टेप 1 मध्ये, स्टेप 1 मध्ये काय, सिंक्रोन. द क्लायंट सेंड्स अ SYN पॅकेट टू द सर्व्हर टू स्टार्ट अ कनेक्शन अँड इन्फॉर्म अबाउट इट्स इनिशियल सिक्वेन्स नंबर. क्लायंट काय करतो माहिती, यामध्ये पण क्लायंट असतो आणि सर्व्हर असतो. कळलं. तर क्लायंट आणि सर्व्हरमध्ये काय, क्लायंट काय करतो, एक सिंक्रोनायझेशन पॅकेट पाठवतो कोणाला, सर्व्हरला, की कनेक्शन स्टार्ट कर असं, अँड इन्फॉर्म अबाउट इज इनिशियल सिक्वेन्स नंबर. त्यासोबत काय पाठवतो, इनिशियल सिक्वेन्स नंबर. कळलं. हे कसं सांगतो मी तुम्हाला, आता डायग्रामवरनं सांगतो बघा. आता हा काय, एक होस्ट असतो A आणि एक होस्ट B असतो. हे झालं नेटवर्कमध्ये, इन द नेटवर्क. मग एक काय असतं, जो क्लायंट असतो किंवा मग होस्ट A आपला इथं, तो सेंड काय करतो, एक सिंक्रोनायझेशन सेंड करतो, की रिक्वेस्ट करतो समोरच्या व्यक्तीला. आता तो एखादा मुलगा आहे, तो काय करतो, मुलीला काय करतो, रिक्वेस्ट करतो की आपल्याला कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतरच बोलता येणार आहे ना. मग रिक्वेस्ट कशासाठी पाठवतो तो, की कनेक्शन इस्टॅब्लिश होण्यासाठी. आता समजा तुम्ही इंस्टाग्रामचं उदाहरण घ्या, की तुम्ही फॉलो रिक्वेस्ट टाकली समोरच्याला, तर जोपर्यंत आता तुम्ही काय करताय, एक रिक्वेस्ट टाकताय की आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे, तर मग एक त्यासाठी काय करावं लागेल, तिला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावं लागेल. मग तुम्ही काय केली, कनेक्शन इस्टॅब्लिशमेंटची रिक्वेस्ट टाकली. आता त्यांच्याकडे जेव्हा ती रिक्वेस्ट गेली, सिंक्रोनायझेशन गेलं, तेव्हा ते काय करता, वापस सिंक्रोनायझेशन पाठवता, त्यासोबत ॲक्नॉलेजमेंट पण असते. आता ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, की ते सांगता की आमच्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचलाय, मी कनेक्शनसाठी रेडी आहे. तर मग असं वापस म्हणजे ॲक्नॉलेजमेंट पाठवतं ते, की कनेक्शनसाठी रेडी आहे, आपण कनेक्शन इस्टॅब्लिश करू दोघांमध्ये. कळलं. नंतर वापस काय पाठवतं, हा
की सेंड ACK_Y+1. आता हे काय ॲक्नॉलेजमेंटच असतं हे पण, आणि ते वापस रिसिव्ह होतं. हे तुम्हाला वापस स्टेपमधून सांगतो मी काय आहे की स्टेप 2 काय SYN + ACK कोण पाठवतं, हे समोरचा व्यक्ती म्हणजे जी मुलगी असेल किंवा मग आपला होस्ट बी आहे इथं, तो काय पाठवतो होस्ट एला की मी कनेक्शनसाठी रेडी आहे असं सांगतो. द सर्व्हर रिस्पॉन्ड्स विथ सिंक्रोनायझेशन अँड ॲक्नॉलेजमेंट पॅकेट ॲक्नॉलेजिंग द क्लायंट्स SYN अँड सेंडिंग इट्स ओन इनिशियल सिक्वेन्स नंबर. तो पण एक नंबर पाठवतो. आता त्याचं कसं नंबरच्या फॉर्ममध्ये कसं राहील, त्याचा पण एक नंबर राहील ना इनिशियल सिक्वेन्स नंबर, तो याला सेंड करतो. स्टेप 3 काय द क्लायंट सेंड्स अन ॲक्नॉलेजमेंट पॅकेट बॅक टू द सर्व्हर कन्फर्मिंग द कनेक्शन इज इस्टॅब्लिश. आता समजा तिनं तुमची फॉलो रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि तिने तुम्हाला सांगितलं की मी कनेक्शनसाठी रेडी आहे. तर मग आता तुम्ही काय म्हणशाल, ठीक आहे मला तुमचा मेसेज पोहोचला आहे, मी पण कनेक्शनसाठी रेडी आहे. मग असं काय करतो होस्ट ए पण होस्ट बीला पाठवतो. कळलं का इथपर्यंत? TCP कनेक्शन कसं इस्टॅब्लिश होतं, 3 वे हँडशेक. आता तुमच्या लक्षात राहील कंटिन्यू का 3 वे हँडशेक नेमकी काय असतं. पहिले फॉलो रिक्वेस्ट टाकायची, मग ॲक्सेप्ट होईल, मग वापस तुम्ही काय म्हणशाल की कनेक्शन इस्टॅब्लिशमेंटसाठी मी पण रेडी आहे वगैरे असं. कळलं 3 वे हँडशेक. आता यानंतर बघणार आहे आपण काय बघणार आहे, आता सांगा बरं काय बघायचं तुम्हाला. आता आपण बघूया सॉकेट्स. सॉकेटचं पण सेम तसंच आहे उदाहरण. एक चांगलं एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो मी. सॉकेटची पण इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे एकदम. कसं असतं आता, व्हॉट इज सॉकेट, व्हॉट इज सॉकेट, व्हॉट आर काय क्वेश्चन आहे, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉकेट, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉकेट. Explain socket function used in connection oriented services. Explain socket function used in connection oriented services with diagram. आता हा काय क्वेश्चन झाला, व्हॉट इज सॉकेट, व्हॉट इज सॉकेट, सॉकेट म्हणजे काय ते सांगायचं आहे. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉकेट, कोणत्या कोणत्या टाईपचे सॉकेट असतात आणि त्यांचे फंक्शन एक्सप्लेन करायचे यूज इन कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस विथ डायग्राम पण सांगायचे आपल्याला. कळलं? आता याची डेफिनेशन काय, पहिले काय लिहितो आपण डेफिनेशन. मी जसं म्हणजे प्रॉपर वेनी लिहिलं आहे ना नोट्समध्ये की पहिले डेफिनेशन असते, मग टाईप्स ऑफ, मग डायग्राम एकदम चांगली, ते सगळं तुम्हाला नोट्समध्ये भेटून जाईल. कळलं? आता आपण बघूया डेफिनेशन. डेफिनेशन काय, अ सॉकेट इज ॲन एंड पॉइंट फॉर द कम्युनिकेशन बिटवीन two machines in a network. It acts as an interface between the application layer and the transport layer. कळलं? अ सॉकेट काय एक एंड पॉइंट राहतो फॉर द कम्युनिकेशन बिटवीन टू मशीन्स. आता समजा इकडे एक टेलिफोन आहे, हा काय टेलिफोन आहे, आणि इथं पण एक काय टेलिफोन आहे, आणि हे कनेक्टेड आहे, बरोबर, टेलिफोन. मग सॉकेट काय करतं, एंड पॉइंट फॉर द कम्युनिकेशन बिटवीन टू मशीन्स, या दोन्ही मशीन्ससाठी एंड पॉइंट म्हणून वर्क करतं. इन अ नेटवर्क इट ॲक्ट्स ॲज अ इंटरफेस बिटवीन द ॲप्लिकेशन लेअर अँड ट्रान्सपोर्ट लेअर. कशामध्ये इंटरफेस लेअर म्हणून ॲक्ट करतं, ते इंटरफेस म्हणून नेट ॲप्लिकेशन लेअर अँड द ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये. कळलं? आता टाईप्स ऑफ सॉकेट काय, या टेलिफोनच्या उदाहरणावरून समजून सांगतो मी तुम्हाला. हा प्रश्न एकदम लक्षात राहील भारीमध्ये. टाईप्स ऑफ सॉकेट काय असतं बरं सांगा बरं. दोन प्रकारचे असतात. पहिलं काय, स्ट्रीम सॉकेटला दुसरं नाव काय, TCP सॉकेट. आता TCP सॉकेट म्हणल्यावर तुम्हाला पहिला डिफरन्स आठवायला पाहिजे. काय होतं त्यामध्ये. पहिलं युजेस TCP प्रोटोकॉल. दुसरं काय, प्रोवाइड्स रिलायबल कनेक्शन ओरिएंटेड कनेक्शन. हे पॉईंट्स पार्टच झाले पाहिजे TCP मध्ये. काय असतं, रिलायबल, कनेक्शन ओरिएंटेड, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल,
रिट्रान्समिशन, कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन झालं. त्यानंतर काय तिसरा एक्झाम्पल काय राहील, वेब ब्राउझर असन, वेब ब्राउझर असन, फाईल ट्रान्सफर असन. हे झाले एक्झाम्पल. कळलं स्ट्रीम सॉकेट काय? स्ट्रीम सॉकेटला दुसरं नाव काय? TCP सॉकेट. आणि त्यामध्ये काय असतं? TCP प्रोटोकॉल यूज करण, रिलायबल असन, कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन असन. याचे एक्झाम्पल काय? वेब ब्राउझर आणि फाईल ट्रान्सफर. आणि दुसरं काय? हा झाला पहिला. आणि दुसरा काय? डेटाग्राम सॉकेट. काय? डेटाग्राम सॉकेट. डेटाग्राम सॉकेटला मग दुसरं का नाव काय? याला TCP, त्याला काय रे? UDP सॉकेट. मग आता याच्या पॉईंट्स लिहू आपण. युजेस, इथं TCP यूज केला म्हणजे इथं काय होणार आहे? UDP प्रोटोकॉल. कळलं? तुम्हाला जर का माझी टीचिंग आवडत असेल, चांगलं शिकवत असेल मी, किंवा मग काही सजेशन असेल माझ्यासाठी की असं शिकव तसं शिकव, स्लो होतंय, स्पीड न होतंय, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चांगलं वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. काय आता? प्रोव्हाइड्स कनेक्शनलेस अनरिलायबल कम्युनिकेशन. हे आपण स्टार्टिंगच्याच डिफरन्समध्ये बघितलं, तेच पॉईंट येत. कळलं? आता त्याचे एक्झाम्पल काय? पहिलं व्हिडिओ स्ट्रीमिंग आहे, आणि काय? ऑनलाईन गेम्स. आता काय असतं माहिती का? मी तुम्हाला टेलिफोनच्या उदाहरणावरनं पहिले डायग्राम समजून सांगतो वाटलं असतं. अच्छा ठीक आहे, डायग्राम सांगतो मग मी. डायग्राममध्ये कसं असं एक सॉकेट असतं. पहिले डायग्राम काढून दाखवतो, मग आपण एक्सप्लेन करू. एक सर्व्हर साईड असते. कोणती? सर्व्हर साईड. आणि एक क्लायंट साईड असते. कळलं? ही झाली सर्व्हर साईड, क्लायंट साईड. यामध्ये काय असतं? पहिले एक सॉकेट. आता हे फंक्शन्स असतं बरं का सगळे. सॉकेट असतं. सॉकेट नंतर काय असतं? ब्लाइंड फंक्शन असतं. त्यानंतर काय असतं? लिसन फंक्शन असतं. त्यानंतर असतं ॲक्सेप्ट. सेम जे मी मागचं उदाहरण सांगितलं का तुम्हाला इंस्टाग्रामचं, तसंच इथं पण एक यूज होतं, सेंड किंवा मग रिसिव्ह असं. आणि खाली येतं क्लोज. इथं पण काय राहतं? सेंड किंवा मग रिसिव्ह. आणि शेवटी काय? क्लोज. आता इथं पण काय असतं? एक सॉकेट असतं, कनेक्ट असतं. कनेक्ट कशाला कनेक्टेड असतं? लिसनला. कळली डायग्राम? आणि हे असतं कनेक्ट याला. आता ही झाली डायग्राम. यामध्ये काय राहतं? एक सॉकेट असतं. आता सॉकेटची डेफिनेशन काय आहे मी सांगतो, वाटलंच तर तुम्ही नोट्स काढत असाल तर मग लिहित चला. क्रिएट्स अ सॉकेट फॉर कम्युनिकेशन. सॉकेट म्हणजे काय? एंड पॉईंट. आता क्रिएट अ एंड पॉईंट फॉर कम्युनिकेशन. कळलं? टेलिफोनच्या उदाहरणांमधून काय? 2 टेलिफोन असतात, इकडे एक टेलिफोन, इकडे एक टेलिफोन. मग ते काय? एंड पॉईंट असतं फॉर कम्युनिकेशन. क्रिएट्स सॉकेट काय करतं? एक एंड पॉईंट असतं कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर ब्लाइंड काय असतं? असाइन अ लोकल IP ॲड्रेस अँड पोर्ट नंबर टू द सॉकेट. आता ब्लाइंड काय असतं? एक आता समजा टेलिफोन आहे आणि तुम्ही आहे सर्व्हर साईड. म्हणजे मग तुम्ही काय करता की तुमच्याकडे एक टेलिफोन आहे, मग तुम्ही काय करता? ब्लाइंडमध्ये काय येतं? एक लोकल IP ॲड्रेस आणि पोर्ट नंबर राहतं. म्हणजे समोरच्याचा नंबर तुम्ही वगैरे डायल वगैरे करता, ते कशात येतं? ब्लाइंडमध्ये. बरोबर? आणि लिसनमध्ये काय असतं? लिसनमध्ये पुट द सर्व्हर सॉकेट इन टू पॅसिव्ह मोड टू लिसन फॉर द क्लायंट रिक्वेस्ट. आता तुम्ही काय करताय की टेलिफोन वगैरे घेतला तुम्ही, नवीन मस्त नवीन टेलिफोन घेतला आणि त्यावरती वेट करताय आता तुम्ही की समोरच्याचा कॉल कधी येतो वगैरे. तुम्ही पॅसिव्ह मोडमध्ये गेले. लिसनमध्ये काय असं? पॅसिव्ह मोडमध्ये, की तुम्हाला समोरच्याची रिक्वेस्ट कधी येते वगैरे, क्लायंट कधी रिक्वेस्ट पाठवून तुम्हाला वगैरे, तुम्ही त्याचा वेट करता. कळलं? आणि कनेक्टमध्ये काय असतं? यूज बाय द क्लायंट टू इस्टॅब्लिश अ कनेक्शन विथ द सर्व्हर. सॉकेटमध्ये वापस ते समोरच्याकडे पण एक टेलिफोन असेल, तो पण नंबर डायल करतो आणि तो काय करतो? एक कनेक्शन इस्टॅब्लिश करतो. मग यांनी काय केलं? तुम्हाला कॉल केला, तुम्ही काय करत होते? पॅसिव्ह मोडमध्ये होते. तुम्ही वेट करत होते की
की समोरच्याचा कधी कॉल येईन वगैरे, तर त्यांनी काय केलं, तुम्हाला कॉल केला की कशासाठी, कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी, कळलं. आणि मग तुम्ही काय केलं, ॲक्सेप्टमध्ये त्यांनी कॉल केला किंवा मग त्यांनी रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही काय करणार आहे, लगेच ॲक्सेप्ट करणार आहे. 1 सेकंदाचा पण वेळ न वाया घालता तुम्ही. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे की फॉर इच ऑफ द फॉलोइंग ॲप्लिकेशन डिटरमाइन वेदर TCP और UDP इज यूज ॲज द ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल अँड जस्टिफाय द रिझन फॉर युअर चॉईस. मी तुम्हाला नोट्समधून दाखवतो कसं असतं. आता फॉर इच ऑफ द फॉलोइंग ॲप्लिकेशन डिटरमाइन वेदर TCP और UDP, म्हणजे आपल्याला एक ॲप्लिकेशन दिलं राहील, त्यासाठी विचारायला असं की TCP यूज करायचं का UDP, आणि आपलं रिझन सांगायचं की का TCP यूज करायचं किंवा का UDP यूज करायचं. मग पहिलं काय, फाईल ट्रान्सफर. आता फाईल ट्रान्सफरमध्ये कोणता प्रोटोकॉल यूज करू आपण, TCP. आता का बरं यूज करू ते सांगायचं. आता फाईल ट्रान्सफरसाठी काय रिक्वायर्स, रिलायबल अँड ॲक्युरेट डाटा ट्रान्सफर. जिथं ॲक्युरेट आणि पूर्ण डेटा ट्रान्सफर लागत असेल तिथं रिलायबल, म्हणजे तिथं TCP यूज करायचं. आणि जिथं स्पीड लागत असेल तिथं कोणतं यूज करायचं, UDP. कळलं. माझं आपल्याला कोणतं लागत होतं इथं, रिलायबल आणि ॲक्युरेट, म्हणून आपण काय यूज केलं, TCP. TCP एन्श्युअर्स एरर फ्री डिलिव्हरी, रिट्रान्समिशन अँड ॲक्नॉलेजमेंट. कळलं. त्यानंतर वॉचिंग अ रिअल टाईम स्ट्रीम. आता रिअल टाईम स्ट्रीममध्ये काय लागेल, स्पीड लागेल की जो व्हॉइस आहे, जो व्हिडिओ आहे, तो एकदम करेक्ट टायमिंगवर पोचावं सगळं वगैरे. मग ते कशात येतं, UDPमध्ये. रिअल टाईम व्हिडिओ रिक्वायर्स लो लेटन्सी, ऑकेजनल पॅकेट स्लॉट्स इज ॲक्सेप्टेबल बट डिलेज ड्यू टू रिट्रान्समिशन आर नॉट. कळलं. डिले नाही लागत त्याच्यात, फक्त स्पीड जिथं लागत असेल तिथे UDP यूज करायचं. वेब ब्राउझिंगमध्ये काय यूज करू शकतो आपण, TCP. का बरं, वेब पेजेस नीड कम्प्लीट अँड करेक्ट डेटा. वेब पेजेसला काय लागतं, कम्प्लीट आणि करेक्ट डेटा लागतो. जिथं करेक्ट नाव आलं तिथं काय येणार आहे, TCP येणार आहे. जिथं रिलायबिलिटी नाव आलं तिथं पण TCP येणार आहे. जिथं फ्लो कंट्रोल, कंजेशन कंट्रोल, एरर कंट्रोल वगैरे सगळा डाटा एन्श्योर करतं की तो डाटा दुसऱ्यापर्यंत ॲक्युरेटली पोहोचला पाहिजे, त्यासाठी आपण कधी पण कोणतं यूज करणार आहे, TCP. कळलं का. आता व्हॉइस ओव्हर IP. व्हॉइस ओव्हर IP VoIP प्रोटोकॉल यूज करू आपण, UDP. रिअल टाईम कम्युनिकेशन वेअर स्पीड इज मोर इम्पॉर्टंट. आता व्हॉइस ओव्हर IPमध्ये काय राहतं की स्पीड इम्पॉर्टंट राहते रिलायबिलिटीपेक्षा, म्हणून आपण काय यूज करतो, UDP. आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये वगैरे जे असं तिथं काय यूज करतो आपण, TCP. आता TCPमध्ये थ्रू इट्स व्हिडिओ, आता यूट्यूबचा जे करेक्ट डेटा राहतो व्हिडिओमध्ये तो पोचायला पाहिजे ना, म्हणून आपण काय करतो, व्हिडिओमध्ये TCP यूज करतो. कळलं का इथपर्यंत. म्हणजे बघा तुम्ही नोट्सची क्वालिटी बघा, एकदम प्रॉपर वेमध्ये फाईल ट्रान्सफर त्याचं रिझन दिलेलं आहे, त्यानंतर वॉचिंग दिले त्याचं रिझन दिलं आहे वगैरे, वेब ब्राउझिंग दिली आहे त्याचं रिझन दिलं आहे, सगळं एकदम अशा प्रॉपर नोट्स काढलं आहे. त्यामुळं नोट्सला नक्की ॲक्सेस करा, तुम्हाला एक्झामला फायदा आहे. आणि सगळं पॉईंट ऑफ व्ह्यूनीच लिहिलं आहे, म्हणजे कसं की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहिलं आहे, तुम्हाला मार्क्स जास्त पडण्यासाठी. आता यानंतरचा मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो की ड्रॉ अँड एक्सप्लेन UDP हेडर फॉर्मॅट. आता काय बघायचं आपल्याला, ड्रॉ अँड एक्सप्लेन UDP हेडर फॉर्मॅट. आता हेडर फॉर्मॅटमध्ये काय असतं, UDP म्हणजे काय, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. काय UDP म्हणजे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. इज कनेक्शनलेस अँड अनरिलायबल, मिनिंग इट डज नॉट गॅरंटी डिलिव्हरी ऑर ऑर्डर. तो काय एक कनेक्शनलेस आहे. TCP आला तर काय होतं, कनेक्शन ओरिएंटेड, म्हणजे तुम्हाला दोघांना, एक मुलगा एक मुलगी असेल तर दोघांना बोलण्यासाठी कनेक्शन इस्टॅब्लिश करायला लागेल. आणि जिथं कनेक्शन इस्टॅब्लिशची गरज नाही पडत तिथं डायरेक्ट जाऊन बोलतं, ते कोणतं झालं, UDP. कळलं. UDP काय, कनेक्शनलेस अनरिलायबल, म्हणजे गॅरंटी नाही देत ते डिलिव्हरी ऑर ऑर्डरचं. इट इज फास्टर. आता आपण पहिल्या पण बघत आलो की UDP TCP जर असेल तर काय पाहिजे आपल्याला, रिलायबिलिटी असेल तर आपण काय यूज करतो, TCP. आणि जर का फास्टर पाहिजे असेल तर आपण काय यूज करतो, UDP. इट हॅज नो ॲक्नॉलेजमेंट. UDPमध्ये काय राहतं, ॲक्नॉलेजमेंट नसतं, सिक्वेन्सिंग नसते आणि फ्लो कंट्रोल नसतो. या सगळ्या गोष्टी कशात येतात, TCPमध्ये. तुम्हाला जर का TCP हेडर फॉर्मॅट विचारलं तुम्ही काय लिहिणार आहे, ज्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट असतं, सिक्वेन्स असतं, फ्लो कंट्रोल असतं, सगळं लिहिणार आहे. कळलं. हेडर साईज काय असते, 8 बाईट असते, फिक्स असते. मग यामध्ये काय काय असतं, तर सोर्स पोर्ट नंबर, डेस्टिनेशन पोर्ट नंबर, UDP लेंथ, UDP चेकसम अँड डेटा. डेटा फील्ड काय ऑप्शनल आहे. आता मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो. सोर्स पोर्ट नंबर म्हणजे काय, 16 बिट्सचं असतं ते. त्यामध्ये काय असतं, पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन. 16 बिट्सचं असतं ते. त्यामध्ये काय असतं, पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन. 16 बिट्सचं असतं ते. त्यामध्ये काय असतं, पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन. 16 बिट्सचं असतं ते. त्यामध्ये काय असतं, पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन.
याचा जो ॲप्लिकेशन सेंड करणार असतो आपण त्याचा पोर्ट नंबर असतो. आणि मग डेस्टिनेशनमध्ये काय येणार आहे विरुद्ध पोर्ट नंबर ऑफ द रिसिव्हिंग ॲप्लिकेशन. कळलं का? पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन हे सोर्स पोर्टमध्ये. सोर्स पोर्टमध्ये काय पोर्ट नंबर ऑफ द सेंडिंग ॲप्लिकेशन आणि इथं काय पोर्ट नंबर ऑफ द रिसिव्हिंग ॲप्लिकेशन. कळलं या दोन फील्ड. ही 16 बिटची असते, ही पण 16 बिटची असते, ते पण मेन्शन करायचं तिला. आता UDP लेंथ आणि UDP चेकसम बघू काय असतं. आता UDP लेंथमध्ये काय येणार आहे ती पण 16 बिटची असते. UDP लेंथमध्ये टोटल लेंथ ऑफ द UDP हेडर अँड डेटा सांगतात. कळलं का? टोटल लेंथ ऑफ द UDP हेडर आणि डेटा. चेकसममध्ये काय असतं यूज फॉर एरर डिटेक्शन इन द हेडर अँड द डेटा इट एन्श्योर डेटा इंटिग्रिटी. चेकसम पण 16 बिटचं राहतं. ते एरर डिटेक्शनसाठी यूज होतं. कशासाठी? एरर डिटेक्शनसाठी. आणि डेटामध्ये काय असणार आहे ॲक्च्युअल डेटा असणार आहे सेंड बाय द ॲप्लिकेशन. कळलं का आता इथपर्यंत? यानंतर काय बघणार आपण TCP हेडर फॉर्मॅट बघितणार. आपण काय बघितलं आता UDP हेडर फॉर्मॅट बघितला. आता कोणता बघणार आहे TCP हेडर फॉर्मॅट. आता TCP हेडर फॉर्मॅटमध्ये काय असणार आहे TCP हेडर इज अ पार्ट ऑफ each TCP सेगमेंट अँड कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन नीडेड टू डिलिव्हर डेटा रिलायबली अँड कंट्रोल द कनेक्शन बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर. हा काय कनेक्शन ओरिएंटेड आहे आणि रिलायबल आहे. अजून काय एरर कंट्रोल वगैरे फ्लो कंट्रोल असतं याच्यात. आणि TCP इज अ कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल सो इट्स हेडर इज लार्जर दॅन UDP. याचं हेडर काय राहणार आहे लार्जर राहणार आहे UDPमध्ये. UDPची डायग्राम बघितली असेल तुम्ही, छोटी होती. आता याची बघा कशाची TCPची डायग्राम, मोठी डायग्राम. मग याचं हेडर काय असतं लार्जर असतं UDP परत. अँड इन्क्लूड सिक्वेन्स नंबर, ॲक्नॉलेजमेंट नंबर, फ्लॅग अँड ऑप्शन. इथं आपल्याला सगळं मेन्शन करायला लागेल ना, सिक्वेन्स नंबर, ॲक्नॉलेजमेंट, फ्लॅग्स आणि ऑप्शन. कळलं का? आता सोर्स पोर्ट नंबर ही झाली डायग्राम तुम्हाला पूर्ण दिसत नसेल सो मी असं स्क्रोल करून दाखवतो साधा आपल्या हातानं. एकदा बघून घ्या कशी डायग्राम. सोर्स पोर्ट नंबर, डेस्टिनेशन, 32 बिट सिक्वेन्स, नंतर ॲक्नॉलेजमेंट नंबर, हेडर फॉर्मॅट, रिझर्व वगैरे, विंडो साईज दिली आहे, TCP चेकसम दिलं आहे, अर्जंट पॉइंटर दिलं आहे, ऑप्शन दिलं आहे, डेटा दिलं आहे, TCP हेडर फॉर्मॅट. कळलं का? ही झाली डायग्राम. आता याच्यातला मी एक पार्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला थेअरी पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी. आता सोर्स पोर्ट नंबर काय मागच्या वाणीच पोर्ट नंबर ऑफ द सेंडर ॲप्लिकेशन. डेस्टिनेशन पोर्ट नंबर काय पोर्ट नंबर ऑफ द रिसिव्हर ॲप्लिकेशन. कळलं? सिक्वेन्स नंबरमध्ये काय असतं एक सिक्वेन्स नंबर दिला नंबर असाइन टू द ऑफ दिस सेगमेंट डेटा यूज फॉर ऑर्डर डिलिव्हरी. ऑर्डर डिलिव्हरीसाठी काय दिला जातो एक सिक्वेन्स नंबर दिला जातो. कळलं? ॲक्नॉलेजमेंट नंबर काय आता समजा इकडून सेंडरकडून रिसिव्हरकडे जाताना एक सिक्वेन्स नंबर दिला तुम्ही. एक सिक्वेन्स नंबर समजा 30 दिला. एक सेगमेंट कशाने गेली रिसिव्हरकडे 30 नंबरनी. आता 30 नंबरनी गेली तर ॲक्नॉलेजमेंट नंबरमध्ये काय राहणार 31 नंबरनं ती वापस येईल की आमच्यापर्यंत डेटा किंवा पोचला आहे तुमचं ॲप्लिकेशन ते सांगण्यासाठी काय ॲक्नॉलेजमेंटनी वापस येईल. कळलं का? त्याच्या पुढचा इंडिकेट्स द नेक्स्ट बाईट एक्सपेक्टेड बाय द रिसिव्हर. जर का X नंबरची सिक्वेन्स नंबर असेल तर ॲक्नॉलेजमेंट नंबर काय राहणार X+1 त्याच्या परत एक जास्त. कळलं का? हेडर लेंथ काय स्पेसिफाईज द लेंथ ऑफ TCP हेडर. TCP हेडरची लेंथ सांगते. रिझर्व काय असतं रिझर्व फॉर फ्युचर यूज. कंट्रोल फ्लॅग काय असतो कंट्रोल कनेक्शन सेटअप अँड टर्मिनेशन. हे सगळे कंट्रोल फ्लॅग आहे. कळलं? हे वाचून घ्या एकदा. विंडो साईजमध्ये काय येतं नंबर ऑफ बाईट्स रिसिव्हर कॅन ॲक्सेप्ट. किती बाईट्स रिसिव्हर ॲक्सेप्ट करू शकतोय ते सगळं काय येतं विंडो साईजमध्ये. चेकसममध्ये काय असतं एरर चेकिंग फॉर हेडर अँड डेटा. एरर चेकिंग होते चेकसममध्ये हेडरसाठी आणि डेटासाठी. आणि डेटामध्ये काय असतं ॲक्च्युअल युजर डेटा असतो. कळलं का इथपर्यंत हे सगळं. UDP हेडर फॉर्मॅट, TCP हेडर फॉर्मॅट. आता आपण नंतर काय बघणार आहोत कंजेशन कंट्रोल वगैरे बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आता व्हॉट कॉजेस सिली विंडो सिंड्रोम. how it is avoided. हे काय करायचं आपल्याला आता एक्सप्लेन करायचं आहे. सिली विंडो सिंड्रोम काय असतं त्याला कसं अवॉइड करायचं हे सांगायचं आपल्याला. मग आता काय करणार आपण
पहिले आपण काय बघणार आहे, सिली विंडो सिंड्रोम चे कॉजेस बघणार आहे. मग काय फर्स्ट पॉइंट काय आता, सिली विंडो सिंड्रोम. सिली विंडो सिंड्रोम is a problem in TCP, is a problem in TCP flow control that occurs when small amount of data are sent inefficiently, leading to poor network utilization and excessive overhead. आता याचा अर्थ काय, सिली विंडो सिंड्रोम इज अ प्रॉब्लेम इन TCP फ्लो कंट्रोल. कशामधला प्रॉब्लेम हा, TCP फ्लो कंट्रोल मधला. दॅट ऑकर्स वेन, कधी ऑकर होतो हा, जेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा आर सेंट इनइफिशियंटली. जो स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा राहतो तो काय करतो आपण, इनइफिशियंटली सेंड करतो, तेव्हा TCP फ्लो कंट्रोल मध्ये काय ऑकर होतं, सिली विंडो सिंड्रोम, लीडिंग टू पुअर नेटवर्क युटिलायझेशन अँड एक्सेसिव्ह ओव्हरहेड. यामुळे काय होतं, लीडिंग टू पुअर नेटवर्क युटिलायझेशन अँड एक्सेसिव्ह ओव्हरहेड. कळलं. आता नेक्स्ट पॉइंट काय, इट हॅपन्स when the sender or receiver sends data in very small segments, much smaller than the network's maximum segment size. It happens when the sender or receiver sends data in a very small segment, much smaller than the network maximum segment size. कळलं का. कधी होतं हे, जेव्हा सेंडर और रिसिव्हर सेंड करतो डेटा इन व्हेरी स्मॉल सेगमेंट. आता नेटवर्क काय राहतं, नेटवर्क्स मॅक्सिमम सेगमेंट साईज असते, ज्याला आपण काय म्हणतो MSS, मॅक्सिमम सेगमेंट साईज. त्या परता समजा ही सेगमेंट आहे, हिची एक काहीतरी MSS व्हॅल्यू असेल, मॅक्सिमम सेगमेंट साईज. त्या सेगमेंट परता आपण जर का छोटा डेटा सेंड केला, फक्त व्हेरी स्मॉल डेटा, तर काय होणार आहे, त्यामुळं हा सिली विंडो सिंड्रोम ऑकर होतो. कळलं का. मॅक्सिमम सेगमेंट साईज ही समजा एक सेगमेंट आहे, या सेगमेंटची साईज MSS आहे पूर्ण, मॅक्सिमम सेगमेंट साईज. पण आपण हा स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा सेंड केला फक्त, तेव्हा काय होतं, सिली विंडो सिंड्रोम ऑकर होतो. आता आपण काय बघणार आहे, कॉजेस ऑफ सिली विंडो सिंड्रोम. आता एक आहे सिली विंडो सिंड्रोम मध्ये, सेंडर साइड सिली विंडो सिंड्रोम. आता दोन राहतात ना, सेंडर साइड आणि रिसिव्हर साइड बघणार आहे. पण त्यामध्ये पहिले कोणती बघायची, आता सेंडर साइड सिली विंडो सिंड्रोम. सेंडर साइड सिली विंडो सिंड्रोम मध्ये काय, कधी ऑकर्स होतो, ऑकर्स वेन the sender has a small amount of data to send, but TCP still sends it immediately instead of waiting for more data to fill a full segment. कळलं का. ऑकर्स वेन सेंडर हॅज अ स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा. आता काय, सेंडरकडे समजा स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा प्रेझेंट आहे, पण TCP काय करतं, आता थोडा टाइम थांबायला पाहिजे ना, की पूर्ण डेटा म्हणजे मॅक्सिमम सेगमेंट साईज पूर्ण भरूस तर. आता समजा ही एक सेगमेंट आहे,
सेगमेंटची काय मॅक्सिमम सेगमेंट साईज रेंज काहीतरी, त्या सेगमेंट साईज समजा सेंडरकडे एवढाच डेटा प्रेझेंट आहे सेंड करण्यासाठी, पण जो TCP असतो का त्यांनी काय करायला पाहिजे, वेट करायला पाहिजे ना एवढी सेगमेंट भरूच तर, पण TCP काय करतो, वेट नाही करत, तो काय करतो इमिजिएटली सेंड करून देतो डेटा, पूर्ण सेगमेंट फुल होण्याच्या आधीच तो काय करतो डेटा सेंड करून देतो. आता याचं एक्झाम्पल काय, an application sends 1 byte at a time and TCP sends it immediately and TCP sends it immediately. आता समजा हे काय 1 बाईट आहे ना, मग 1 बाईट समजा इतकं झालं, 1 बाईट हे 1 बाईट आहे, तर पूर्ण भरण्यासाठी तर जास्तच लागणार आहे ना, हे छोटंसं झालं 1 बाईट. आता काय झालं, ऍप्लिकेशन काय करतं, सेंड्स 1 बाईट ॲट अ टाइम, 1 बाईट ॲट अ टाइम भरतंय याच्यामध्ये, बरोबर, 1 बाईट प्रत्येक ॲट अ टाइमला भरतंय, पण TCP काय करतो 1 बाईट भरल्या सगळं पाठवून देतो, मग त्यामुळं काय होतं, तो सिली विंडो सिंड्रोम ऑकर होतो. कळलं का, पूर्ण सेगमेंट भरून देईपर्यंत ते थांबत नाही. आता दुसरं काय, रिसिव्हर साइड सिली विंडो सिंड्रोम. रिसिव्हर साइड सिली विंडो सिंड्रोम मध्ये काय येणार आहे, ऑकर्स व्हेन द रिसिव्हर ॲडव्हर्टायझेस very small windows repeatedly, so the sender can only send a tiny amount of data. कळलं का, occurs when the receiver advertises very small windows repeatedly, so the sender can only send a tiny amount of data. कळलं का, याचं एक्झाम्पल काय राहील आता, the receiver buffer frees up slowly and advertises windows of size 1 or 2 bytes. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल वगैरे किंवा मग तुम्हाला टीचिंग छान वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की यस टाईप करून लिहा, आणि इथून पुढे काही सजेशन असतील तुमच्या की व्हिडिओमध्ये असे चेंजेस कर वगैरे तर मला सांगत चला, मग मी चेंजेस करत चालतो. आता आपण काय बघणार आहे, मेथड्स टू अवॉइड SWS. आता काय होतं, आपण काय बघितलं, सेंडर साइड आणि रिसिव्हर साइडचा सिली विंडो सिंड्रोम हे कॉजेस झाले. आता त्यांना अवॉइड करण्यासाठी, ते न होऊन देण्यासाठी काय करावं लागेल, पहिले एक आहे नेगल्स अल्गोरिदम म्हणून आहे. आता नेगल्स अल्गोरिदम कशासाठी यूज होतं, हे सेंडर साइड सोल्युशन आहे. कोणतं, सेंडर साइड साठी सोल्युशन आहे, याला काय म्हणतो आपण नेगल्स अल्गोरिदम. आता नेगल्स अल्गोरिदम काय आहे, आता सेंडर साइड मध्ये काय प्रॉब्लेम होता आपल्याला, की ती जी सेगमेंट राहायची ती पूर्ण न भरताच ते पाठवून द्यायचं TCP, बरोबर. मग आपण काय करू शकतो, पूर्ण भरून देऊ शकतोय. मग काय, द सेंडर accumulates small data segments in the buffer and sends them as full size segment, or when previous data is acknowledged. कळलं का, आता इथं काय, सेंडर accumulates small data segments in the buffer and send them as full size segment or previous data is acknowledged. आता इथं काय होतं, नेगल्स अल्गोरिदम मध्ये सेंडर accumulates small data segments in the buffer and sends them, म्हणजे छोट्या सेगमेंट्स ऍड करत जातं पूर्ण भरूस्तवर, अँड सेंड्स देम फुल साईज सेगमेंट. मग काय पाठवतं की जेव्हा सेगमेंट पूर्णपणे भरण तेव्हा ते काय करतं, सेंड करतं. आणि ऑर व्हेन, कधी सेंड करतं वापस, प्रिव्हियस डेटा जो अॅक्नॉलेज, समजा तुम्ही डेटा पाठवला आणि त्याचं अॅक्नॉलेजमेंट आली, नंतर दुसरा डेटा सेंड करणं, असं लगेच नाही सेंड करत. कळलं का. आणि नेक्स्ट काय, रिड्युसेस द नंबर ऑफ स्मॉल पॅकेट, रिड्युसेस
द नंबर ऑफ स्मॉल पॅकेट. नंबर ऑफ स्मॉल पॅकेट. कळलं का इथपर्यंत? आता नेगल्स अल्गोरिदम काय आहे? पूर्ण सेगमेंट भरून द्यायची आणि जेव्हा समोरून एक्नॉलेजमेंट येईल तेव्हा वापस डेटा पाठवायचा. असं नाही की टीसीपीत एक बाईट आलं लगेच सेंड केलं, एक बाईट आलं लगेच सेंड केलं, तसं नाही करायचं. आता बी मध्ये काय बघायचं आपल्याला? डिलेड एक्नॉलेजमेंट किंवा मग क्लार्क्स सोल्युशन. आता हे कोणतं झालं? रिसिव्हर साइड झालं ना, रिसिव्हर साइड सोल्युशन. कोणतं झालं? रिसिव्हर साइडचं सोल्युशन झालं. आता द रिसिव्हर डिलेज ॲडव्हर्टायझिंग स्मॉल विंडोज until it can accept at least 1 MSS of data. The receiver delays advertising. इथे काय होतं? जो रिसिव्हर राहतो ना तो स्मॉल विंडोजला काय करतो? डिले करतो ॲडव्हर्टायझिंग. until it can accept at least 1 MSS of data. जोपर्यंत ते कमीत कमी किती 1 MSS ऑफ डेटा ऍक्सेप्ट नाही करत तोपर्यंत तो काय करतो? डिले करतो ॲडव्हर्टायझिंग स्मॉल विंडोज. कळलं का? आता समजा जोपर्यंत 1 MSS पर्यंत कमीत कमी 1 MSS जेव्हा ऍक्सेप्ट करन तेव्हाच ते होईल, नाहीतर तोपर्यंत काय करन? तो डिले करन ॲडव्हर्टायझिंग स्मॉल विंडोज. कळलं का? त्याच्यानंतर काय? आता अवॉइड्स टायनी विंडो ॲडव्हर्टाइजमेंट. advertisement that cause inefficient transmission. Inefficient transmission. आता हा काय करतो? टायनी विंडो ॲडव्हर्टाइजमेंट अवॉइड करतो. आता आपल्याला काय करायचंय? डिले करायचंय ॲडव्हर्टायझिंग स्मॉल विंडो. पण जे स्मॉल विंडो ॲडव्हर्टाइजमेंट आहे ना ते काय करतो? अवॉइड करतो. का बरं? की इनइफिशियंट ट्रान्समिशन नाही झालं पाहिजे. इनइफिशियंट ट्रान्समिशन अवॉइड करण्यासाठी आपण त्या टायनी विंडो ॲडव्हर्टाइजमेंटला काय करतो? अवॉइड करतो. कळला का हा क्वेश्चन? आता सेंडर साइड SWS आणि रिसिव्हर साइड SWS. सेंडर साइड SWS ला कोणती मेथड आहे अवॉइड करण्यासाठी? नेगल्स अल्गोरिदम. आणि रिसिव्हर साइड सोल्युशनसाठी कोणतं आहे अवॉइड करण्यासाठी SWS ला? क्लार्क्स सोल्युशन. कळलं का? आता यानंतर आपण काय बघणार आहे? TCP कंजेशन कंट्रोल इन ट्रान्सपोर्ट लेअर. काय बघणार आहे? TCP कंजेशन कंट्रोल इन ट्रान्सपोर्ट लेअर. आता मी तुम्हाला नोट्समधून दाखवतो. आता बघा, TCP कंजेशन कंट्रोल इन ट्रान्सपोर्ट लेअर. Congestion control in TCP is the technique used to prevent too much data from being injected into the network. आता समजा एखादं नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये किती मोठा डेटा तुम्ही इंजेक्ट करताय, किती मोठा डेटा पाठवताय, तर त्याचा काय प्रॉब्लेम राहतो माहिती का? आता इथं समजा हे A साईड आहे आणि ही B साईड आहे. तुम्हाला इथून इथपर्यंत ह्या नेटवर्कने डेटा पाठवायचा आहे, पण तुम्ही काय करता? किती मोठा डेटा पाठवत चालले आणि याची ऍक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटीच कमी आहे. इथून जास्त जातोय आणि इथून कमी ऍक्सेप्ट होतोय. तर मग काय होणार? काही पॅकेट इथूनच लॉस होऊन जाणार आहे. मग हे पॅकेट लॉस करण्यासाठी याच्यासाठी काय असतं? कंजेशन कंट्रोल असतं. काय असतं? कंजेशन कंट्रोल. कळलं का? कंजेशन कंट्रोल कशासाठी असतं? मग इट इन्श्युअर्स इफिशियंट युटिलायझेशन ऑफ नेटवर्क रिसोर्सेस अँड स्टेबल नेटवर्क परफॉर्मन्स. कंजेशन कंट्रोलमुळे काय होतं? इफिशियंट युटिलायझेशन ऑफ नेटवर्कला आपण इफिशियंटली वापरू शकतो अँड स्टेबल नेटवर्क परफॉर्मन्स असतो. कळलं? TCP कंजेशन कंट्रोल मेकॅनिझम. आता TCP कंजेशन कंट्रोल मेकॅनिझम कसं चालतं आपण ते बघूया. ते 4 मेन अल्गोरिदम्स टू कंट्रोल कंजेशन. TCP काय करतं? 4 मेन अल्गोरिदम यूज करतं कंजेशन कंट्रोलसाठी. कोणतं? पहिलं कोणतं आहे? स्लो स्टार्ट करतं. व्हेन अ TCP कनेक्शन बिगिन्स द कंजेशन विंडो इज सेट टू 1 MSS. आता MSS म्हणलो मी तुम्हाला, काय होतं? मॅक्सिमम सेगमेंट साईज. TCP कनेक्शन बिगिन्स द कंजेशन. जेव्हा TCP कनेक्शन चालू होतं तेव्हा कंजेशन विंडो आपण काय सेट करतो? 1 MSS. फॉर इच एक्नॉलेजमेंट रिसिव्ड
हे काय आता CWND डबल्स, कळलं का? फॉर इच, जेव्हा जेव्हा प्रत्येक एक्नॉलेजमेंट आपल्याला रिसीव्ह होतं तेव्हा कंजेशन विंडो, CWND म्हणजे काय लिहिलंय मी तर कंजेशन विंडो काय होतं, डबल होऊन जातं. इट कंटिन्यूज अंटिल इट रिचेस अ थ्रेशोल्ड व्हॅल्यू कॉल्ड SS थ्रेश, स्लो स्टार्ट थ्रेशोल्ड. मी आता तुम्हाला स्लो स्टार्टचा अर्थ एका याच्यावरनं ग्राफवरनं एक्सप्लेन करतो. आता त्यांनी काय सांगेल, TCP कंजेशन जेव्हा चालू होतं तेव्हा काय होतं, पहिला पॉईंट काय होता आपला की एक MSS आपण काय करतो, सेट टू 1 MSS. कंजेशन विंडोला कुठं सेट करतो, 1 MSS ला, आणि प्रत्येक एक्नॉलेजमेंटला कंजेशन विंडो काय होतं, डबल होतं. मग समजा काय झालं, पहिले काय असन 1 असन, 1चं डबल काय झालं 2, 2चं डबल 4, मग 8, म्हणजे हा काय येतो, एक एक्सपोनेन्शियल ग्राफ येतो. मग काय होतं, इथून इथपर्यंत काय होतं, स्लो स्टार्ट प्रोसेस असते तर एक्सपोनेन्शियल ग्राफ येतो आपला, कळलं का कंजेशन विंडोचा. त्यानंतर काय नेक्स्ट पॉईंट आहे आता की कंजेशन अवॉइडन्स. कंजेशन अवॉइडन्स काय म्हणजे, वन्स कंजेशन विंडो जेव्हा ग्रेटर दॅन इक्वल टू SS थ्रेश होईल तेव्हा TCP एंटर्स कंजेशन अवॉइडन्स फेज. आता एक कंजेशन अवॉइडन्स फेज असते. आता त्या फेजमध्ये केव्हा जातो, जेव्हा कंजेशन विंडो ही ग्रेटर दॅन इक्वल टू, कंजेशन विंडो ही ग्रेटर दॅन इक्वल टू SS थ्रेश असेल तेव्हा. नाव कंजेशन विंडो इन्क्रीजेस लिनियरली. कंजेशन विंडो कशी वाढते, लिनियरली वाढते. दिस अवॉइड्स ओव्हरलोडिंग द नेटवर्क. आता मी तुम्हाला दाखवतो लिनियरली कशी वाढते. आता बघ, ही काय झालं, एक्सपोनेन्शियली वाढली, ही लिनियरली वाढत चालते कंजेशन विंडो. याला काय म्हणतो आपण, कंजेशन अवॉइडन्स फेजमध्ये जातोय, कळलं का? आणि त्यानंतर एकदम कोणती ग्रोथ असते आता आपण इथं बघू. फास्ट रिट्रान्समिटमध्ये काय, इफ TCP रिसिव्स 3 डुप्लिकेट एक्नॉलेजमेंट it assumes a packet was lost. It retransmit the lost segment immediately without waiting for net timeout. हे काय करतं, जी सेगमेंट लॉस झाली ना ती रिट्रान्समिट करतं लगेच, टाइमआउट साठी काय करतं, वेट नाही करत. आणि फास्ट रिकव्हरीमध्ये काय होतं, फास्ट रिट्रान्समिट कळलं, फास्ट रिकव्हरीमध्ये काय होतं, आफ्टर फास्ट रिट्रान्समिट इन्स्टेड ऑफ गोइंग बॅक टू स्लो स्टार्ट TCP परफॉर्म्स फास्ट रिकव्हरी. म्हणजे आता फास्ट रिट्रान्समिट प्रोसेस झाली, त्यानंतर आपण काय एक्सपेक्ट करतो की ती वापस कुठं जाणार आहे, स्लो स्टार्ट का म्हणजे पहिल्या याच्याकडं. पण त्याच जागेवरती ते काय करतं, फास्ट रिकव्हरी परफॉर्म करतं, कळलं का? आता इथून स्लो स्टार्ट पासून असं गेलं, इथं लिनियरली गेलं आणि नंतर एकदम कॉन्स्टंट होऊन जातं, कळलं का? फास्ट रिट्रान्समिट रिकव्हरी म्हणतो आपण. तर इथपर्यंत कळलं. आता यानंतर आपण कोणता क्वेश्चन बघणार आहे, यानंतर बघणार आपण आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस काय राहतं ते बघणार आहे, कळलं का? क्वालिटी ऑफ सर्व्हिस मध्ये काय राहतं, आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस मध्ये बघूया आपण आता काय राहतं. एक्सप्लेन एनी, व्हॉट इज क्वालिटी ऑफ सर्व्हिस, एक्सप्लेन एनी 2 मेथड्स टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ सर्व्हिस. Quality of service refers to the capability of a network to provide better services to selected type of network traffic. Quality of service काय करतं, रेफर करतं capability of a network to provide, नेटवर्कची capability to provide better services, काय करतं, better service provide करण्यासाठी to select types of network traffic. It ensures reliable data transmission, म्हणजे डेटा ट्रान्समिशन कसं पाहिजे, रिलायबल पाहिजे, पॅकेट लॉस वगैरे झाले नाही पाहिजे, लो डिले पाहिजे त्यांच्यामध्ये, मिनिमम पॅकेट लॉस पाहिजे आणि इफिशियंट बँडविथ युटिलायझेशन पाहिजे, कळलं का इथपर्यंत? क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणजे जी नेटवर्क सर्व्हिस आहे ती आपल्याला चांगली भेटली पाहिजे, आपला सगळा डेटा समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, पॅकेट लॉस नाही झाले पाहिजे, मिनिमम डिले पाहिजे, कळलं का? त्यानंतर काय आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ऑफ सर्व्हिस. ऑब्जेक्टिव्ह काय, टू मॅनेज नेटवर्क रिसोर्सेस इफिशियंटली, नेटवर्क रिसोर्सेस इफिशियंटली मॅनेज करणं, टू प्रायोरिटाइज क्रिटिकल डेटा. आता समजा क्रिटिकल डेटा एखादा व्हॉइस आहे, व्हिडिओ आहे, त्याला प्रायोरिटाइज करणं म्हणजे त्याला एकदम वरच्या लेवलला ठेवणं बाकीच्या डेटापेक्षा, बाकीच्या डेटा परत त्याला इम्पॉर्टन्स देणं ओव्हर लेस इम्पॉर्टंट डेटा. लाईक ईमेल वगैरे हे काय असतं, लेस इम्पॉर्टंट डेटा असतो दॅन एखादा व्हॉइस असन किंवा मग व्हिडिओ असन, कळलं का? टू प्रोव्हाइड गॅरंटीड परफॉर्मन्स फॉर स्पेसिफिक ॲप्लिकेशन. ते काय करतं, क्वालिटी ऑफ सर्व्हिस काय प्रोव्हाइड करतं, गॅरंटीड परफॉर्मन्स प्रोव्हाइड करतं फॉर स्पेसिफिक ॲप्लिकेशन. त्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिसची बँडविथ काय असते,
क्वालिटी ऑफ सर्व्हिसचे पॅरामीटर किती असतात, 4 दाखवल्यात. बँडविथ, डिले, जिटलर आणि पॅकेट लॉस. बँडविथमध्ये काय येणार आहे, अमाऊंट ऑफ डेटा ट्रान्समिटेड पर सेकंड. बँडविथ काय असतं, अमाऊंट ऑफ डेटा ट्रान्समिटेड पर सेकंड. एका सेकंदाला तुम्ही किती डेटा ट्रान्समिट करताय ती काय झाली बँडविथ. आता डिलेमध्ये लगेच कळतं की काय थोडासा डिले होणं, टाईममध्ये डिले होणं. टाइम टेकन फॉर डेटा टू रीच द डेस्टिनेशन. किती टाइम लागला डेटाला सोर्सपासून तर डेस्टिनेशनपर्यंत जाण्यापर्यंत किती टाइम लागला ते सांगतं. आता जिटलर काय, व्हॅरिएशन इन पॅकेट डिले. आणि पॅकेट लॉस काय, नंबर ऑफ पॅकेट लॉस ड्युरिंग ट्रान्समिशन. कळलं का. पॅकेट लॉसमध्ये काय येणार आहे मग, जितकं तुम्ही सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जाण्यापर्यंत किंवा मग क्लायंटपासून सर्व्हरपर्यंत जाण्यापर्यंत जितका तुमचा पॅकेट लॉस होतोय किंवा मग त्या ट्रान्समिशनच्या प्रोसेसमध्ये त्याला काय म्हणतो आपण, पॅकेट लॉस म्हणतो. मेथड्स टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ सर्व्हिस. आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढवण्यासाठी आपण काय काय मेथड्स वापरू शकतो. पहिली कोणती आहे, ट्रॅफिक शेपिंग. ट्रॅफिक शेपिंगमध्ये काय, कंट्रोल्स द रेट ऑफ डेटा ट्रान्समिशन इन टू द नेटवर्क. आपण काय म्हणतो आता, क्वालिटी ऑफ सर्व्हिस कधी कमी होईल, जेव्हा जास्त डेटा नेटवर्कमध्ये आला आहे. म्हणजे जर का आपण ते रेट कंट्रोल केलं, डेटा रेट कंट्रोल केलं नेटवर्कमध्ये येण्याचं, तर ट्रॅफिक शेपिंग म्हणतो आपण त्याला. कळलं का. ट्रॅफिकला एक शेप देणं किंवा मग ट्रॅफिक कंट्रोल करणं, नेटवर्क ट्रॅफिक कंट्रोल. आता त्यामध्ये काय, लिकी बकेट अल्गोरिदम आहे किंवा मग टोकन बकेट अल्गोरिदम. लिकी बकेट अल्गोरिदममध्ये काय, पॅकेट एंटर्स अ बकेट अँड लिव्ह ॲट अ फिक्स रेट प्रिव्हेंटिंग सडन बस्ट. कळलं का. पॅकेट एंटर्स अ बकेट. आता समजा एखादं आपण काय उदाहरण घेऊ, लिकी बकेट अल्गोरिदमचं. एखादी बकेट आहे, त्यावरती नळ चालू केला आपण, एक टॅप. हा काय झाला, एक टॅप झाला आणि याच्यातून पाणी पडतंय. बरोबर, पाणी पडतंय आणि आपण काय केलं, एक बकेटला एक पोर ओपन केला पाणी खाली जाण्यासाठी. आता इथून काय होणार, हे पाणी पडणार आहे आणि इथून खाली जाणार आहे. मग खाली जाणार आहे, पॅकेट एंटर्स अ बकेट. पॅकेट काय करतं, बकेटमध्ये एंटर करतं. लिव्ज ॲट अ फिक्स रेट. एक फिक्स रेटनी बाहेर पडतंय ना पॅकेट. आता एवढ्या जागेतून तर पाणी असं नाही की एका टायमाला 2-4 लिटर खाली गेलं आणि दुसऱ्या वेळेस फक्त 1 लिटर चाललंय. एक कॉन्स्टंट रेटनी खाली पडणार आहे ना पाणी. मग काय होतं, तसंच पॅकेट जे राहतं ना ते नेटवर्कमध्ये, नेटवर्क ट्रॅफिकमध्ये एक फिक्स अमाऊंटमध्ये एंटर करता, म्हणजे सडन बस्ट नाही झाला पाहिजे. आता एक विचार करा तुम्ही, का समजा ही गाड्या येत आहे. बरोबर, आता ह्या गाड्या येत आहे किती मोठा, इथून हा रोड आहे. रोडमध्ये किती मोठ्या गाड्या आल्या तर काय होतं की जास्त गाड्या आल्या तर जास्त ट्रॅफिक होणार आहे. आणि एक कंटिन्यू फिक्स अमाऊंटमध्ये गाडी चालली, म्हणजे ह्या रोडमध्ये समजा असा रोड आहे तर इथं किती 2 लेन आहे ना. 2 लेनमध्ये एक गाडी इकडून चालली, एक गाडी इकडून चालली, म्हणजे फिक्स अमाऊंटमध्ये गाड्या चालल्या रोडवरती तर ट्रॅफिक वाढतं का, नाही. पण जास्त जर का गाड्या आल्या रोडवरती तर ट्रॅफिक वाढतं. तसंच मग ते काय होतं, लिकी बकेट अल्गोरिदममध्ये आपण काय करतो, एक फिक्स रेटमध्ये डेटा सोडतो, त्यामुळं काय होतं, सडन बस थांबतं. आता टोकन बकेट अल्गोरिदम काय, टोकन बकेट अल्गोरिदम मध्ये काय राहणार आता, टोकन बकेट अल्गोरिदम. Token are generated at a constant rate. A packet can be sent only if enough tokens are available. आता काय होतं, टोकन्स काय होतं, जनरेट कॉन्स्टंट रेटवरती जनरेट होतं. आणि आपण पॅकेट कधी सेंड करू शकतोय, जेव्हा आपल्यापाशी इनफ टोकन्स अवेलेबल, म्हणजे पुरेल इतके टोकन्स अवेलेबल असले तरच आपण काय करू शकतोय, पॅकेटला सेंड करू शकतोय. हेल्प्स इन स्मूथनिंग ट्रॅफिक अँड अवॉइडिंग कंजेशन. यामुळे काय होतं, कंजेशन अवॉइड होतं. मी कंजेशन पहिल्यांदा काय म्हटलं मी तुम्हाला, कंजेशन काय असतं की समजा तुम्ही नेटवर्कमध्ये किती मोठा डेटा सोडताय त्यामुळं जे ट्रॅफिक वाढतं त्याला काय म्हणतो आपण, कंजेशन. ते कंट्रोल करण्यासाठी कोणती प्रोसेस आहे, कंजेशन कंट्रोल. आता रिसोर्स रिझर्वेशन, RSVP रिसोर्स रिझर्वेशन प्रोटोकॉल अलाउज ॲप्लिकेशन टू रिझर्व नेटवर्क रिसोर्सेस बिफोर ट्रान्समिटिंग डेटा. RSVP काय करतं, अलाव ॲप्लिकेशन टू रिझर्व नेटवर्क रिसोर्सेस. काय करतं की नेटवर्क रिसोर्सेस रिझर्व करतं डेटा पाठवण्याच्या आधी. डेटा जो पाठवणार राहतो ना आपण, त्या आधीच ते काय करतं, नेटवर्कला रिझर्व करून ठेवतं, नेटवर्क रिसोर्सेसला. एन्श्योर्स दॅट इनफ रिसोर्सेस आर अवेलेबल टू मेंटेन द डिझायर्ड QoS लेवल, क्वालिटी ऑफ सर्व्हिस लेवल. इनफ रिसोर्सेस अवेलेबल काय एन्श्योर करतं, ते कशाची खात्री करतं की इनफ रिसोर्सेस अवेलेबल आहे, मेंटेन डिझायर क्वालिटी ऑफ सर्व्हिस लेवल अँड कॉमनली यूज फॉर रिअल टाइम ॲप्लिकेशन लाईक व्हॉइस अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता रिसोर्स रिझर्वेशन कशासाठी कॉमनली यूज होतं,
समजा एखादा व्हॉइस कॉल आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, त्यासाठी आपण कोणतं यूज करतो, रिसोर्स रिझर्वेशन. कळलं का इथपर्यंत? आता क्वालिटी ऑफ सर्व्हिसचं काय असतं, क्वालिटी ऑफ सर्व्हिस कशी वाढवतो आपण वगैरे. आता यानंतर काय बघणार आपण, एक क्वेश्चन पडतो की UDP हेडर इन हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला लागतं आपल्याला. मग आता मी तो क्वेश्चन सांगणार आहे तुम्हाला, तो दाखवून देतो मी. एकदम इझी क्वेश्चन पडतो, एकदम सोपा क्वेश्चन आहे, तो तुम्ही करून जा जाताना. आता फॉलोइंग इज अ डंप ऑफ UDP हेडर इन हेक्साडेसिमल फॉर्मॅट. आता हे काय, डंप आहे UDP हेडरचं 06320000D 001C E217. कळलं का? आता याच्यात काय विचार आहे, व्हॉट इज सोर्स पोर्ट नंबर. आता मी तुम्हाला हा प्रश्न शिकवण्याच्या आधी UDP हेडर शिकवला होता. UDP हेडर काय असतो आता ते बघा, मी तुम्हाला एकदा डायग्राम दाखवून देतो UDP हेडरची, मग कळेल तुम्हाला. आता UDP हेडरमध्ये किती 4 पार्ट असतात, ते 4 पोर्टवरतीच हे सगळं डिपेंड करतं. आता UDP हेडर दाखवला का मी तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला कळत की 4 पोर्ट कोणते असतात वगैरे, त्यावरनं सांगतो मग मी की ते कसे डिवाइड होता त्यामध्ये. आता UDP हेडरचं कोणतं आहे, पहिला कोणता आहे, सोर्स पोर्ट नंबर असतो, डेस्टिनेशन पोर्ट नंबर असतो, UDP लेंथ असते आणि UDP चेकसम असते. 4 नावं लक्षात ठेवा, हे पुढं काम येते. कळलं का? आणि सगळं किती बाईटचं असतं, 8 बाईटचं असतं. कळलं का? सोर्स पोर्ट नंबर, डेस्टिनेशन पोर्ट नंबर, UDP लेंथ, UDP चेकसम आणि किती 8 बाईट्सचं असतं. यावरनं सांगतो मी तुम्हाला. आता काय असतं माहिती का, आता आपण काय बघणार आहे, क्वेश्चन बघणार आहे कोणता, व्हॉट इज सोर्स पोर्ट नंबर. आता मी तुम्हाला 4 पार्ट सांगितले, त्याच्यातला पहिला पार्ट कोणता होता, सोर्स पोर्ट नंबर. सोर्स पोर्ट नंबर ते 4 पार्ट आहे ना, तर या पूर्ण याला किती मध्ये डिवाइड करायचं, 4 याच्यात. मग 0632चा एक पार्ट झाला, 000Dचा एक पार्ट झाला, 001Cचा एक पार्ट झाला आणि E217चा एक पार्ट झाला. हा कोणता झाला, सोर्स पोर्ट नंबर. हा डेस्टिनेशन पोर्ट नंबर आणि बाकीचे ते 2. कळलं का? आता सोर्स पोर्ट नंबर काय असतो, पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज सोर्स पोर्ट नंबर. व्हॉट इज सोर्स पोर्ट नंबरला काय करायचं, जो 0632 होतं त्याला काय करतो आपण, हेक्साडेसिमलला डेसिमल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे हेक्साडेसिमलला राहतं ना, त्याला डेसिमल फॉर्मॅटमध्ये लिहायचं, 1586 उत्तर येतं त्याचं. कळलं? आता जो डेस्टिनेशन पोर्ट नंबर होता ना, काय होता आपला, 000D. डेस्टिनेशन पोर्ट नंबर 000Dला हेक्साडेसिमलला आपण कशात केलं, डेसिमल फॉर्मॅटमध्ये. त्याचं किती आलं, 13. टोटल लेंथ ऑफ युजर डेटाग्राम, टोटल लेंथ काय होती, 001C. 001Cला आपण कशात कन्वर्ट केलं, हेक्साडेसिमल टू डेसिमलमध्ये किती आलं, 28. आणि लेंथ ऑफ डेटा, आता लेंथ ऑफ डेटा कसं काढतो, डेटा इक्वल टू टोटल लेंथ मायनस हेडर राहते. आपण हेडरचं मी तुम्हाला म्हणलं होतं 8 बाईट्सचं असतं आणि टोटल लेंथ किती आली, 28. मग 28 मायनस 8 किती आला, 20. मग लेंथ ऑफ डेटा काय झाली, 20. कळलं का? आणि यानंतर क्वेश्चन काय आता, इज पॅकेट डायरेक्टेड फ्रॉम क्लायंट टू सर्व्हर और सर्व्हर टू क्लायंट. ही एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. यामध्ये काय होतं, एक 0210223 बाईट्स जे असतं ना, त्याला आपण काय म्हणतो, वेल नोन पोर्ट नंबर असतात. 0210223 बाईट्स. पण ते काय झालं, वेल नोन पोर्ट नंबर असतं. आणि जर का आपलं जे हे राहतं का कोणतं, डेस्टिनेशन पोर्ट नंबर जर का वेल नोन पोर्ट नंबरमध्ये आला, काय म्हणतोय मी वापस एकदा ऐका, डेस्टिनेशन पोर्ट नंबर हा वेल नोन पोर्ट नंबरमध्ये आला. वेल नोन पोर्ट नंबरचं काय म्हणलं होतं मी तुम्हाला, 0210223. मग डेस्टिनेशन पोर्ट नंबर काय, 13 येतो का, 0210223 मध्ये येतो. मग जर का तो आला तर काय होतं, क्लायंट टू सर्व्हर असतं. जर नाही आला तो सर्व्हर टू क्लायंट असतं. इज पॅकेट डायरेक्टेड फ्रॉम क्लायंट टू सर्व्हर. मग क्लायंट टू सर्व्हर एक सर्व्हर टू क्लायंट चेक करायचं असेल तर काय करायचं, डेस्टिनेशन पोर्ट नंबर हा वेल नोन पोर्ट नंबरमध्ये येतो का नाही ते बघायचं. जर का आला तर क्लायंट टू सर्व्हर. व्हॉट इज क्लायंट प्रोसेस, क्लायंट प्रोसेस काय असते, डे टाइम असते. कळलं का इथपर्यंत? आता हे झालं आपलं CNSचं. आता इथं CNSचं युनिट 4 कम्प्लीट झालंय. CNSचं युनिट 4 तर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सजेशन द्या की असा व्हिडिओ बनव, हे ॲड कर व्हिडिओमध्ये, असं बनव. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चेंजेस घेऊन येईल. थँक्यू.